जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम ऐश्वरी करा रामकंठीधरा जिने तुझे फेरा गर्भवास नाशिवंताचे प्रिया पुत्र धन बीज जाता तीन फळ नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधू ते थडी पावे नाशिवंताचे प्रिया पुत्र धन बीज जाता तीन फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी आता भरा हरी रामवाणी नाशिवंताचे प्रिया पुत्र धन बीज जाता तीन फळ विठ्ठल विठ्ठल तुके फेरा गर्भवास नाशिवंताचे प्रिया पुत्र धन बीज जाता तीन फळ कीर्तनावरती सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट चार चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. जीवधरा रथावतारां कलाकांत तेजोधिका भूदिवक्त्रं कलानीशवादा पनोदार दक्षिणं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं दयांचे क्रिया स्मरण होय सकल जितेंद्रिय अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार करण्याचा अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगद्वारा मनुष्य शरीरातील कर्तव्याची जाण करून देणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून मनुष्य शरीरातील कर्तव्याची जाण करून देतात. या अभंगात कर्म करण्याचा त्याग सांगितला नसून कर्म करण्याची रीत सांगितलेली आहे. हा पहिला महत्वाचा प्रश्न या अभंगातून. कर्माचा त्याग का सांगितला नाही, कर्म करण्याची रीत का सांगितली. मनुष्य शरीरात कर्म होतच आहे पण ते योग्य तऱ्हेने केलं जात नाही, त्याची रीत कळत नाही म्हणून ते कर्म त्याच्या अधपतनाला कारण ठरतं. त्यासाठी कोणतं कर्म केलं म्हणजे त्याचा उद्धार आहे, त्यासाठी कर्म करण्याची रीत सांगितलेली आहे. आता त्याग का सांगितला नाही तर मनुष्य शरीरच मुळात कर्मापासून तयार झाल्यामुळे शरीर आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होणं शक्य नाही. म्हणून ज्याचा त्याग होणं शक्य नाही त्याचा त्याग करायला सुद्धा सांगितलेला नाही. म्हणून कर्माचा त्याग होतच नाही म्हणून तो करायला सांगितला नाही. कर्म करण्याची रीत चुकते त्याकरता कोणतं कर्म कशा पद्धतीने करावं याची रीत सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रश्न असा आहे, मनुष्य शरीरात कर्माचा त्याग होत नाही म्हणूनच कर्म करण्याचा त्याग सांगितला नाही. याकरता जनराज माऊलींची ओवी सांगतो मी तुम्हाला. संगज व प्रकृतीचा सर्ववरी त्याग न घडे कर्माचा
करू म्हणते ऐशी ही तयाचा आग्रह होती उरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शरीराचं तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होत नाही. एखादा म्हणूच लागला मी कर्म करीत नाही तर त्याचं म्हणणं हे आग्रह ठरेल. नवे नवे निराकरण असा आग्रह ठरेल त्याचा. जरा उदाहरण सांगतो मी तुम्हाला. त्या माणसाला इकडे जायचं नाही त्या दिशेने एखाद्या माणसाला हातपाय बांधून गाडीत टाकलं तर त्याची इच्छा नसली तरी त्याला तिथे जावं लागेल. त्याला पारतंत्र्य निर्माण झालेलं आहे. आता त्याच्या म्हणण्याला म्हणाला कदाचित मी काही करणार नाही झोपून राहील झोपून. आता झोपणं कर्म नाही का? काही इथे घोरतात तर तिथल्या लोकांची झोप मोडतात हे कर्म नाही का झोपेतलं? काही तर पूर्व पश्चिम झोपतात तर सकाळी उत्तर दक्षिण उठतात हे कर्म नाही का? काही झोपताना डोक्याखाली उशी घेतात सकाळी पायाखाली सापडते हे कर्म नाही का? उशी फिरली की डोकं आहे का? उशी फिरली की डोकं फिरलं त्याचं त्यालाही कळत नाही हे कर्म नाही का? त्याच्यापेक्षा सूक्ष्म प्रकार घ्या. इंद्रियाचे व्यवहार बंद असले तरी मनाचे संकल्प विकल्प थांबलेत का? झोपेत मनाचा संकल्प करण्याचं काम चालूच आहे ना. ज्ञानोबा म्हणतायत आगा स्वप्ने निधान व्हावे म्हणजे झोपेत त्याला द्रव्य लाभ झाल्याचं स्वप्न पडतं म्हणजे मनाचा संकल्प चालू आहे ना. ते जे हारते आघावे. बरं दुसरं उदाहरण घ्या तुम्ही. स्वप्नी किया घाया ओखद जेवती धनंजया असं घडलं ना. एक मनुष्य झोपला झोपेतच पुरार घेऊन झाडाची फांदी तोडायला गेला. झोपेत भाजीवर घाव लागण्याऐवजी तो पायावरती लागला. मोठी जखम झाली. जोरजोरात ओरडू लागला म्हणून लोक धावून आले. आता याची जखम बरी करायला काय धनुर्वाताचं इंजेक्शन द्यावं लागेल काय? त्याला कुठली ट्रीटमेंट द्यावी लागेल काय? त्याला मलमपट्टी करावी लागेल काय? नाही त्याला जाग करणे. उठ काय म्हणतो तो कुठं काय म्हणतो? आणि आता तो ओरडत होता. मग हे कर्म नाही का झोपेत? त्याच्यावरती एकनाथ महाराजांच्या 2-3 ओव्या आहेत भागवतामध्ये. झोपेतही कसं कर्म आहे त्याबद्दल सांगतो मी. जरा नीट ऐका मात्र आपण. राजा आहे राजा. पंचपक्वानाचं मिष्टान्न भोजन सेवन करून झोपला आणि झोपेत असं स्वप्न पडलं त्या राजाला की आपल्याला कुठल्या राजाचं परिचय येऊन आपलं राज्य वैभव त्यांनी हरण केलं आणि आता मला भीक मागण्याची वेळ आली. म्हणून स्वप्नात तो राजा भीक मागू लागला. कोणाकडे? अंत्यजांकडे भीक मागू लागला. पण त्याने आपल्याला एक तुकडा द्यावा याकरता नीच माणसांना तो राजा म्हणायचा. पण मी राजा आहे हे त्याला झोपेत काही सुचत नव्हतं. या अर्थाच्या ओव्या सांगतो आता. हो त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतायत राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजेला सुमन तेजेवरी परी स्वप्नी होणी भिकारी अंत्यजा घरी अन्न मागे. स्वप्नात भिकारी झाला आणि अंत्यजांकडे अन्न मागू लागला. तो कुटका एक यावं या हाता नित्याची म्हणे रे राजा तू तत्वता परी मी राजा हे नाथवे दिसता स्वप्नी भिक्षू कथा दृढ केली. एकनाथ महाराज म्हणतायत नीच माणसाला तो म्हणू लागला बाबा द्या हो एवढा एवढा तुकडा द्या हो. तुम्ही आंधळे पांगळे भीक मागताना तर पाहिलेच नाही. 1-2 पैसा द्याहू धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्याहू धर्माला. असं तो म्हणायचा केवटवाणी दशा. द्या हो एक तुकडा द्या हो गरीबाला एक कुपटा द्या हो भाकरीचा वाढाव. पण कोणी भीक वाढत नव्हतं. तेवढ्यामध्ये काय करावं म्हणून एका दगडाला ठेच लागून आटवून खाली पडला. तेवढ्या भालदार तुकारांची आरोळी आवाज हजर है. राजा जागा झाला झोपला. मी तर मिष्टान्न भोजन करून झोपलोय. पोट भरलेलं आहे झोपलेला आहे मी सुमन शेजेवरती वर आणि मग मी भिकारी खरा की राजा खरा? सांगा हे जे सगळं घडले हे केव्हा? ऐकायला तुम्ही सर्वजण केव्हा घडले? स्वप्नात घडलं. मग स्वप्नात कर्म बंद आहे कोणी सांगितलं आपल्याला? यासाठी मी बोलत होतो. आता त्या राणी साहेबांचं स्वप्न एकनाथ महाराजांनी सांगितलंय. हे झालं राजाचं स्वप्न. राणी साहेबांना स्वप्न असं पडलं की आपले पतिराज वाघाची शिकार करण्याकरता गेले पण दुर्दैवाने तेच वाघाची शिकार बनले. म्हणजे वाघानेच झेप घेतली मारली आणि माझ्या पतींचा त्या ठिकाणी अंत झाला. मग आता मी विधवा झाली म्हणून ती रडू लागली. जोरजोरात आक्रोश करू लागली. तेवढ्या तिच्या ओरडण्याने राजा जागा झाला आणि तो तिला विचारतो दादा काय झालं? त्यांच्यात तीच ही बोलते म्हणजे माझे पती मेले आता मी कसं करू? कळतं का नाही तुम्हाला? नाही कळत. काही ते डोळ पाहतात काय चाललंय तपास नाही. हे राणी साहेबांचं स्वप्न आहे. राणी साहेब म्हणू लागली माझे पती मेले पण म्हणते कोणाला? पतीशीच बोलते. आता ओवी सांगतो तुम्हाला. भरतार शेजे निजोनी नारी अंतरपाठ. भरतार शेजे निजोनी नारी परी स्वप्नी वैधव्य शंख करी
भरतार पुसे तिथे जरी सांगितले तरी मी राहिलेले भरतार तिची पुसे पतीच विचारतोय तर त्याचं उत्तर ती पतीशी देते की माझे पती वारले म्हणून. हे स्वप्नातलं कर्म आहे. याकरता मी बोललो की कर्माचा त्याग होत नाही, स्वप्नातही होत नाही, झोपेतही होत नाही, तर जागृतीत होत नाही. हे तर अगदी सत्यच आहे. म्हणून कर्माचा त्याग होतच नाही, म्हणून कर्माचा त्याग सांगितला नाही. विठाला विठाला या बोलण्याचं तात्पर्य हे आहे, कर्माचा त्याग जर होतच नसेल तर कर्माचा त्याग सांगणं म्हणजे शास्त्रबाह्य सांगणं. जी गोष्ट घडणे अशक्य आहे ती सांगतीलच कसे संत. कारण संतांच्या बोलण्यात वेदातील नीती आहे. वाचा बोलू वेद हे करो वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती, वाचा बोलू वेदनीती करू संते. वाचन जर वेदाची नीती बोलता येते तर त्यांच्या बोलण्यात अनिती येईलच कशी काय. म्हणून संत महात्म्यांचं जे बोलणं आहे की कर्माचा त्याग होत नाही म्हणून कर्माचा त्याग सांगितला नाही. कर्म करीतच राहा कारण ते होतच राहणार आहे. तू नाही म्हटला तरी ऐका, चांगल्या गर्दीत जाऊन उभा राहिला एखादा माणूस, खूप मोठ्या गर्दीत, आणि तिथे जाऊन तो म्हणू लागला मी कोणाचाही धक्का लावून घेणार नाही. लक्ष आहे तुमचं? मी कोणाचाही धक्का लावून घेणार नाही तर लोक त्याला विचारून धक्का देतील का आता गर्दीत? त्यामुळे लुटू रे तुला असं म्हणतील का? नाही. गर्दीत जाऊन उभा राहिला ना मग धक्का लागणार. तुझा तरी कोणाला लागेल अथवा कोणाचा तरी तुला लागेल. हे ठरलेलं शास्त्र आहे. जाऊ द्या. असं बरेचशा गोष्टी आहेत. त्या ठिकाणी आगीच्या मध्ये उभा राहिला तो बाजूनी आणि मध्ये उभा राहायला म्हणू लागला मी या आगीनं पळून घेणार नाही. आता आगी विचारून पळेल का त्याला? लोक म्हणाले अरे घर पेटलं बाजूला हो. तो म्हणला काय बाजूला हो? अरे आगीची भीती तुम्हाला, मी आगी न मानणाऱ्या मंडळाचा सदस्य आहे तेव्हा आपल्याला अजिबात भीती नाही. लोक म्हणे तू सदस्य अध्यक्ष त्या आगी न मानणाऱ्या मंडळाचा, पण आगी काही विचार करून तुला त्रास देईल का? त्याचं शास्त्र ठरलेलं आहे. तसं तुझी इच्छा असेल अथवा नसेल कर्म होत राहणार. मग होतच राहतं त्याचा त्याग सांगितला नाही. फक्त होतच असेल तर ते कशा पद्धतीने करावं त्याची रीत सांगितलेली आहे. बस होतच ना कर्म मग त्याची रीत आहे. जरा तुम्हाला सांगतो, गीतेत परमात्म्याने कर्माचा त्याग सांगितलाय अर्जुनाला. त्या गीतेमध्ये अर्जुनाला कर्माची रीत सांगितली. तुमचं काय मत आहे सर्वांचं? रीत सांगितली. शाबास. कर्माचा त्याग उलट अर्जुन कर्माचा त्याग करू पाहत होता. अर्जुन म्हणतोय नकांक्ष विजयम कृष्ण नचराज्यम सुखानिच राजा बोललं की भोगरी विजयवा यशामध्ये कांक्षो राज्य भोगा सुखानिच पहिले वकिता प्राणांश धरानिच. हे तर कळलंच तुम्हाला. मग ठीक आहे असं हो म्हणत जातो की या श्लोकातून अर्जुन म्हणतोय विजयम नच राज्यम नच सुखानी नच. मला राज्य विजय आणि सुख नको. मला भीक मागण्याची वेळ आली तरी चालेल का? पाप मेवा श्रेय दस्मान हातोय ताना तसायना किंवा कुलक्षय कुटुंब दोषम प्रपशब्दित जनार्दन. माझ्या कुलाचा क्षय करून आणि त्यांच्या रक्ताने भिजलेलं राज्य मी जर भोगायचं असेल तर ते मला ते भोग नको आहे. मला राज्य नको आहे. यापेक्षा यांचे पती मिळून ह्या सर्व स्त्रिया विधवा होत असतील आणि वर्णसंकर होत असेल तर मग ते राज्य मला नकोय. माझ्या कर्म करण्याने नीट कर्माने जर माझे पितर सत्कर्म करून स्वर्गात गेले ते पुन्हा नरकात पतत असतील तर ते राज्य मला नकोय. आणि पापामुळे देव माझ्या हातून अंत करत असेल तर मग ते देव वजा राज्य मला नको आहे. विठाला विठाला. या 2-3 गोष्टी पतंती पितर हे श्याम लुप्तपिंडोदक क्रिया दोषे रेते ज्ञाना वर्णसंकरतार हे उच्छादित्य जाती धर्मा कुल धर्माचे शाश्वता वगैरे हे श्लोक वाचा आपण गीतेमध्ये. म्हणजे अजून म्हणतोय की देवा पतंती पितर हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया हा या क्रियेनं माझे पतंती पितर हा माझे पितर त्या ठिकाणी अधपतन होईल त्यांचं म्हणून मला राज्य नको. उलट अर्जुन काय म्हणतोय मी युद्ध करणार नाही म्हणजे कर्माचीच
कर्मच्युत होणारा अर्जुन. पण अर्जुनाला भगवान म्हटले का मग तुझी इच्छा नसेल ना मग नको करू काय एखाद्या तप्त्याला असं म्हटले का नाही. अर्जुना यजोपहासी युद्ध परिते प्रकृती करविल तुझ कडून. फार सुंदर उपदेश आहे. यजोपहासी युद्ध परिते प्रकृती करविल तुझ कडून. तू जरी युद्ध तेजू पाहती तुझ्या इच्छेनं जरी तू त्याचा त्याग करीत असला तरी प्रकृती करविल तुझ कडून. तुझी प्रकृती तुझ्याकडून कर्म करायला लावून घेणार नाही. नाही अर्जुनाला मागची आठवण दिली. अरे सांग उत्तर विराटेचा राजा वळताना झुंजवीची होता हा क्षत्र स्वभाव तुझा झुंजविलं तुझं मागची आठवण करून देते. आणि वाड्याच्या माणसं लागले का जागवा टाळ्या वाजवा विठाला विठाला. दररोजचे कीर्तन वेगळे आज वेगळं. तुम्ही जसे असाल तसे त्यात याल. नाही तर मग सगळे माणसं प्रसन्न येतील हे आज येईल. आणि मग तुम्ही त्यांच्यावर रागावर माझं असं का बरं चित्रण केलं जसं तसं इकडं होईल. विठाला विठाला विठाला. कुठपर्यंत आलो होतो आपण? तिकडे नाही जायचं. विराट नगरीत गेलो होतो आपण एका ओबीतून. विराट नगरीत भगवान म्हणतात अर्जुना म्हणजे मागची आठवण करून दिली अर्जुनाला. अरे जेव्हा विराटाचा मुलगा उत्तर कौरव सैन्य पाहून जेव्हा तो पळत होता त्यावेळेला अर्जुना तुला कोणी आग्रह केला होता का की तू शस्त्र धारण कर आणि युद्ध कर म्हणून. जेव्हा तो युद्ध केलं ना हा क्षत्रियाचा स्वभाव आहे. क्षत्रिया रणी पळवणे जावे अरे हे असंभवनीय आहे. हे घडणं शक्य नाही. क्षत्रियाचं कर्म आहे. शौर्यम तेजोधृती दाक्षो युद्धे त्याचे पलायन धारणेश्वर भाव क्षात्रम कर्म स्वभावाचे हे स्वभावाचा क्षत्रियाचं कर्म आहे. आणि म्हणे मी युद्ध करणार नाही. तुला युद्ध करावंच लागेल. बर म्हणजे फक्त मग तू का घाबरतो? युद्ध करण्यासाठी का नको म्हणतो? माझ्याकडून पाप होईल एवढंच म्हणणं आहे ना. माझे पितर आणि नरकात पडतील एवढंच म्हणणं आहे ना. सर्वांच्या पत्नी विधवा झाल्यावरती वर्णसंकर होईल हेच म्हणणं आहे ना. पापामुळे परमात्मा दुरावी म्हणजे या सगळ्यांचं मुख्य कारण आहे पाप होईल. पाप म्हणजे अर्जुन कशाला घाबरत होता? शत्रूला नव्हता घाबरत अर्जुन, पापाला घाबरत होता. तेव्हा पाप मेवाश्रय तस्मान हरवैताना तथाईना माझ्याकडून पाप होईल आणि पापाला घाबरतोय. मग भगवान म्हणतात अर्जुना त्याला मी रीत सांगतो आता की कर्म तर केलं जाईल पण तुझं पापही होणार नाही. तुलाही नरकात आणि तुझ्या पितरांना नरकात पडावं लागणार नाही. आणि याचा वर्णसंकरच थांबेल की मुळा सर्वांचं पाप तुझ्या डोक्यावर बसणार नाही अशी रीत सांगतो. म्हणजे कोणती रीत आहे तेव्हा? मग मी करेन मला पटलं तर. हा मग कोणत्या गोष्टीची रीत कळली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला गणित सोडवायचे तर पहिलं काय कळलं पाहिजे? हा नाहीतर एखादं डोकं खाली त्याची रीत महत्वाची आहे. झटकन लक्षात आली ना तर ते पटकन गणित सुटतं. आणि जर ती रीत कळली नाही ना ते डोकं साठीच बसतं. असाही भाग होतो. तर इथे रीत कळली पाहिजे. भगवान म्हणतात तुला मी रीत सांगतो. म्हणजे कोणती? कोणतंही कर्म मी केलं म्हटलं आणि याच्यापासून आमचंच प्राप्त व्हावं म्हटलं त्याला कर्तृत्वमत आणि फलास्वाद म्हणतात. कर्मामध्ये या दोन गोष्टी आहेत म्हणून ते कर्म अधपतनाला कारण आहे. तेव्हा तुला मी रीत सांगतो जे कर्म करायचे ते ब्रह्मार्पण बुद्धीनं कर म्हणजे अहंकर्तृत्व भाव वगळून कर. आणि या कर्मापासून आमचं काही मिळावं असं नाही. माफ झाले तू कदाचन कर्म कर पण फलाची अपेक्षा मात्र करू. सर्व कर्म फलत्यागम सतत कुरु यथात्मवान. स्वतः कुरु ते कर पण फलत्यागम फलाचा त्याग करून कर्म कर. या दोन गोष्टी आहेत. जरा तुम्हाला सांगतो अगोदर दृष्टांत मग ह्या गोष्टी तुमच्या लवकर लक्षात येते. एक डझन आम्ही घेतली विकत आणि गाडीत बसली बैलगाडी आणि लवकर गाडी हसतोय मानस गाडीत बसलाय. पण बसल्या बसल्या आठवण आली की आंबे घेतले पण टेस्ट बघितली नाही म्हणून त्याने त्यातला एक आंबा काढला. आता गाडी चालू बैलगाडी आणि एक आंबा तोंडात घातला पण आंबा खाण्याची रीत माहिती नाही. पूर्णच्या पूर्णच आंबा तोंडात घातला. आता तो तोंडात जाईलच कसा काय? जात जाईल ना. मग राजी खुशीनं जात नाही म्हणून त्याला मारलं सांगतो. मारल्यानंतर त्याची 1 नंबरच्या गेट मधून एंट्री झाली पण 2 नंबरचं गेट त्याच्यापेक्षा छोट त्यामुळे तिथून मध्ये कुठं तो आंबा जातो. बाहेर येईना मध्ये जाईना. श्वास तर रोजला गेला. डोळे तर पांढरे झाले. आता प्राण जाण्याची वेळ. असा करता करता नोकरांनी मागे बघितलं की आपले मालक आतापर्यंत चांगले होते आता असं का करतात. आवाजात बदल झाला ना
मग मागे बघितलं तर आंबा अटकला आणि मालक मरण्याच्या स्थितीत आहे. त्या नोकरांनी काही विचार न करता हे मारी ठेवून त्यांच्या तेव्हा तो आंबा दिवशी खाली पडला. म्हणजे त्याचं त्या गाडीवाल्याचं सुदैव की त्याला पहिल्यांदा गावठी उपाय करणारा भेटला आणि त्याचं दैव चांगलं. त्याच्यापेक्षा फारच शिकलेला भेटला असता तर त्याने इथून सुरुवात केली असती. हे कसं कशाने झालं सुरुवात झाली. त्याला प्रथमोपचारासाठी कुठे ऍडमिट करावं त्याचे स्पेशालिस्ट कोण असावेत इतका विचार करेपर्यंत हे गचकलं असं पाहता. तर तिथे आता इतका विचार करायला अवधी होता. त्यांनी न विचार करता बाजी कसा आंबा पडला. आंबा पडल्यानंतर त्याला जीवना मिळालं सांगितलं ग्रस्ता अरे तुझा मी आयुष्यभर ऋणी राहील आता एक कर. म्हणजे काय मोठा खड्डा पाहून गाडी थांबवली. म्हणजे मला का अरे मला ज्या आंब्याने मारण्याची वेळ आली त्या आंब्याचा परिणाम दुसऱ्यावर होऊ नये मी एका खड्ड्यात आंबे टाकून निघलो. त्या गड्याने सांगितलं का मला खड्ड्यात टाकले की माझ्या पिशवीत टाका मी माझ्या पोरांना घेऊन जातो. बरं काय तुझ्या पोरांवर परिणाम होणार नाही. अहो नाही होणार. आंब्याचा जर दुष्परिणाम झाला असता मला तर लोकांनी विकत घेऊन खाल्ले असते का. शेतकऱ्यांनी शेती पडी ठेवून त्याचे झाड वाढवले असते का. अहो आंबा वाईट नाही तुम्हाला खाण्याची अक्कल नाही. त्या नोकरांनी मालकाला शिकवलं. म्हणजे का अहो आंबा खाण्याची पद्धत आहे. वरचं साल फेकावं आणि मधली कोळेही टाकावी आणि त्याच्यामधला जो रस आहे तो टाकावा. आंब्यासारखा पिवळा पडतो माणूस. म्हणजे असं हो दृष्टांत संपला. तसं कर्म जे आहे ना हे कर्म काय करावं कर्माचा त्याग करू नये. कर्मात कर्तृत्व मदाची साल आहे ती फेकावी आणि भोक्तृत्व शक्तीची कोळ आहे ती टाकावी आणि दोघांच्या मध्ये निष्काम जो आनंद आहे तो आनंद साठावा. मोक्ष सुखा इतकं सुख प्राप्त होतं. जनक राजाकडे बोट केले ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लेख पा जनकाधिक कर्मदास आशेख न सांगितला मोक्ष सुख पावती झाले. अरे याच कर्माने मोक्ष सुख जनक राजांना मिळालं ना. इथे त्या जनकाजांचा उल्लेख आहे. कर्मण्य हे संस्थेत मासिका जनकादया बस लोकसंग्रह मेवाती संपंशन करतो भरते मासिका जनकादया जनकाचा उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीने कर्म करा. कर्माची रीत आहे. तसं अर्जुना मी केलं म्हणू नको आणि आमच्यासाठी मी करतोय असं म्हणू नको. करता परमात्मा आणि भोगता ही मग त्याच्यासाठी चौथ्या अध्यायाची रीत आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मवतींग ब्रह्मसमाजला एक करुषेतनाशी योग्य होते जे तपस्येची कौंते तत्पुरुष मदर्पणम नव्या अध्यायात करो. म्हणजे भगवान म्हणतात तू जेवायला बसला ना पहिल्यांदा ताटाला पाणी फिरव आणि म्हण ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. म्हणजे हे ब्रह्म्याच्या आणि कृपेनं प्राप्त झालेलं अन्न त्या ब्रह्म्याला अर्पण करून मग जर सेवन केलं तर तुला जेवण करूनही एकादशीचा उपवास केल्याचं पुण्य मिळेल. आणि एका परमात्म्याला अर्पण केलं तर पूर्ण जगाला जेव घातल्याचं अन्नदान केल्याचं पुण्य मिळेल. पाव किलो रवा सुद्धा न घालता आपोआप अन्नदान केल्याचं पुण्य मिळेल. फक्त एकच आयडिया जेवायला बसला की ताटाला पाणी फिरव कृष्णार्पण म्हण आणि मग जेवण कर. आता बिचारा बुटासह जेवता असेल तर तो ताटाला पाणी कधी फिरेल. तुम्हाला शास्त्र सांगतो मी. आता बुटात जेवता 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 म्हणजे भूक घालून जेवता जेवता बुटात न जेवू तुम्ही ही थोडीशी भीती आहे. नाही तर मग कळतच झाला समजा. प्रत्येक अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्न जर पूर्ण ब्रह्म असेल तर ते पवित्र अंतःकरणाने सेवन करावं. बुद्धी आहार विचार आणि रक्त आणि माणसाचा स्वभाव पवित्र बनतो. विठाला विठाला. भगवान परमात्म्याने अर्जुनाला कर्म करण्याची रीत सांगितली गीतेमध्ये. तसं या अभंगातून तुकाराम महाराज कर्म करण्याची रीत सांगतायत. कर्म होतच ना. जरा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाची एक दोन उदाहरणं सांगतो मी तुम्हाला ऐका मात्र. ज्ञानोबारांनी किती छान युक्ती पटवलेली आपल्याला की कर्म जर होतच असेल ना तर अशा पद्धतीने कर्म करा. नाहीपेक्षा कसं होईल ते ना दूध वाढीता ठावो पावे ते उतोनी जाय स्वभावे. चुलीवरती दुधाचं भांड आहे जाळाचं प्रमाण वाढलं मग ते दूध काय होतं हा उतून जात का बाजू. आता ते चुलीत पडलं राखेचं दूध पडलं आणि मग ती गंगूबाई आली आणि म्हणे कृष्णार्पण कृष्णार्पण. म्हणजे कृष्ण इतका दुबळा समजला तुम्ही. त्याला इतका शार्टेज आहे दुधाचं त्याच्याकडे तुमच्याकडे राखेत पडलेले दूध पुन्हा उचलून ठेवतो. पण मग आता ना असं कृष्णार्पण ठरत नाही. पातेल्याच्या पातेलं चुलीत गेलं आता खर्च झाला पण त्याचा उपयोग ठरला का काही
त्याच्या उलट त्यातलं एक कप भर दूध जर एखाद्या वारकऱ्यांकडे एकादशीच्या दिवशी नेऊन दिला असतं, वारकरी बुवा एक कप भर दूध माझ्याकडे एवढं तुम्ही उपयोगात आणा, त्याचं जे पुण्य मिळालं असतं इकडं पातेल्याच्या पातेलं चुलीत गेलं, उपयोग झाला नाही. चला एक उदाहरण झालं. तसं कर्म शास्त्र वाचून केलेलं कर्म म्हणजे चुलीत पडलेलं दूध निरर्थक, त्याचा उपयोग नाही. तसं शास्त्र वाचून मनाला वाटेल तसं कर्म केलं ते कर्म निरर्थक होतं, त्याचा उपयोग होत नाही. मग शास्त्राप्रमाणे कर्म करावं. दुसरी ओवी सांगतो, म्हणजे दुसरं उदाहरण. एक माणूस पंढरपूरला गेला, आता सोबत आणि शेवटलंच उदाहरण शिवाय, आणि 500 रुपयाचा खिसा चोरट्याने त्याचा मारला. चोरट्याने 500 रुपयाचा खिसा मारला. बर, आता 500 रुपयाचा खिसा मारला ज्याचा, तो इतका युक्तिबादर होता, हुशार. त्यांनी विचार केला, आता जर ही गोष्ट म्हणजे कळणारच, जर लोकांना मी सांगितला पैसे गेले तर लोक असे विचित्र आहे, ते गेलेल्या पैशांची भरपाई तर करणार नाही, उलट अर्थाने मूर्खात काढते. कुठे जेवढे म्हणजे मूर्ख आहेत तुम्ही, एवढ्या यात्रेत कुठे पैसे असे ठेवतात का? मूर्खात काढलं गेले निघून, म्हणजे भरपाई नाही, काहीच नाही द्यायची. पैसे गेले आपले तर मूर्खात निघलो आपणच. काही मंडळी तर त्याच्या पुढची हे तरी बरे, म्हणजे पैसे गेले तुमचे कळलं म्हणलो जाणार नाही तर काय ते आले म्हणजे पुन्हा वरून जखमेवर वीज तोडले, गेलं नाही गेलं नाही काय नाही काय नाही. पुन्हा हा ज्याचे पैसे गेले तो होता बुद्धिवान, त्यांनी विचार केला पैसे तर गेले तर पण आयडिया करू आपण. त्यांनी लोकांमध्ये अशी जाहिरात केली, मी ना 500 रुपये दान दिले, पंढरपुरात 500 रुपये दान दिले. लोकांना आश्चर्य वाटतं, वा वा 500 रुपये बरं झालं, चांगलं झालं. पण एक म्हणे पाहू कसे काय तुम्हाला 500 द्यायची बुद्धी झाली. म्हणजे बघ चाळीसगावला गेलो तर गेली कीर्तनाला, ते देवी ऐकलं, येते एक शीत दिधल्या मोठे कुळाचे होय उद्धरण, मोठे याद केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे, धन्य धन्य पांडुरंग. बस आपला मोकळे. हा, त्या ठिकाणी येथे एक शीत दिधल्या अन्न, जिथे एक शीत भाताचं दान दिलं पंढरपूर क्षेत्रात तर कोटी कुळाचं होतं आणि कोटी यज्ञाचं पुण्य. पद्मपुराणाचं असं म्हटलंय, एक किंचित देते दानम तद्दानम मेरूचं निधी, हे किंचित दान दिलं तर मेरू पर्वताचं दान दिल्याचं पुण्य मिळतं. असा या कालाचा देशाचा महिमा आहे. कशा करता काय सांगतो तुझ्या लक्षात येतं ना. हे ऐकलं आणि म्हणून 500 रुपये पंढरपुरात दान देण्याची बुद्धी झाली, नाहीतर आपण कसं काय दान म्हणजे बरोबर. लोकांना आश्चर्य वाटलं, बरं झालं बरं झालं. पण जरा पुढे ऐका, ही गोष्ट बाकीच्यांना पटली पण त्याच्या स्वभावाची ज्याला जवळून कल्पना आहे त्यांना पटेल का? त्याचा मित्र म्हणे, गोपाळ खरं काय ते सांग, मला माहितीये लोकांना तू पटवशील की मी 500 रुपये दान दिले, मला नाही पटायचं. म्हणजे का बरं पटणार नाही? म्हणजे मला चांगलं माहिती आपण एकदा यात्रेला बरोबर होतो ना, कोणत्या जेव्हा पुढे पैसे तर तू टाकले नाही तर, पण लोकांनी टाकलेले उचलायचं आणि खिशात घालायचा, उचलायचा आणि खिशात घालायचा. अशा नीच प्रवृत्तीचा माणूस कधी एक पैसा हाताने दान न दिलेला, न प्रवृत्ती झाली आणि म्हणे 500 रुपये दान दिले, मला नाही पटायचं, खरं काय ते सांग. मग हा मग आता तू विचारलेस मनातलं तर सांगतो, गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छती. तू गुह्यम पृच्छती म्हणून गुह्यम आख्याती, तू गुह्य विचारलं म्हणून आता तुला सांगतो. म्हणजे अरे दान नाही दिले, चोरानी दिले, चोरानी. म्हणलं हो. आणि अशी कशी काय जाहिरात केली, म्हणजे त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही गेले म्हटलं तर लोक मूर्खात काढला, तर दान दिल्याचं म्हणून नवबारांचा ठीक आहे, लोकांना तुम्ही फसवलं, 500 रुपये दान दिले म्हटले तुम्ही, पण याची खऱ्या अर्थाने 500 रुपये गेले, पण खऱ्या अर्थाने दान खात्यात याची नोंद झाली का? व पंढरपूर क्षेत्रामध्ये यांच्याबरोबर 500 रुपये दान मिळाले हो अशी नोंद झाली का कुठं? नाही, दान खात्यात नोंद झाली नाही. तसं पैसे गेले पण नोंद झाली नाही, म्हणजे दान खात्यात पुण्य ठरलं नाही. तसं शास्त्रावातून तुम्हाला वाटेल तसं कर्म केलं, कर्म होईल पण त्याचं पुण्य मिळणार नाही. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करा. आता 52 वर्णा परता कोण मंत्र आहे पण दुःखाची 52 विचारता जीवाची
तैसी मंत्राची कडसणी जवणी जे कोदंड पाणी तव उच्चार फलवाणी नपवे देवे. ज्ञानेश्वर महाराजांनी बरेचसे उदाहरण दिले. ते म्हणतात धडो का नागवन दान लेखी, नागवन धडो पण दान लेखी, दान खात्यात त्याची लेख होणार नाही, नोंद होणार नाही. या पद्धतीने मनोमार्गे गेला. आपल्या मनाला वाटेल स्वैराचाराने जर कर्म केलं, शास्त्र प्रमाण मानलं नाही तर मग काय होईल? कर्म होईल, उलट शीण होईल, पण त्याचं पुण्य मिळणार नाही. मग पुण्य मिळावं वाटतं का? मग तस्मात् शास्त्रम प्रमाणम कार्या कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रम ध्यान उत्तम कर्म करतो मी हाराते. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते गीतेच्या 16व्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्या कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रम विधान उत्तम कर्म करतो मी हारहती. भगवान म्हणतायत शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्य ही तृण मानावे. कारण काय कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये याची व्यवस्था शास्त्राने सांगितलेली आहे. मग शास्त्राला हे सांगण्याचा अधिकार आहे, व्यक्तीला अधिकार नाही. मग शास्त्राप्रमाणे कर्म करा, इथपर्यंत आपण आलो. पण लोक म्हणू लागले शास्त्रात सांगितले ते आम्हाला कळलं पाहिजे ना. लाख शास्त्रात आहे पण शास्त्र कळण्याची बुद्धी पाहिजे ना, डोकं पाहिजे ना. ज्ञानेश्वरी उशाला घेऊन झोपला म्हणजे ज्ञानेश्वरी कळते का? ज्ञानेश्वरी पिशवी सांभाळली म्हणजे काय ज्ञानेश्वरी कळली असा अर्थ होतो का? डोक्यावरती बोजा ज्याचा वाहतो त्याचं महत्व त्याला कळते असं आहे का? महाराज म्हणतायत वाया मनुष्य पण भार वाय वृषभ. गाढव गाढव होते. एका गाढवाच्या पाठीवरती मिठाची गोण होती, मिठाची. आणि पाठीमागच्या गाढवाच्या पाठीवरती कापसाचं रू का काय म्हणतात तुमच्या तो पिंजलेला कापूस रुई. हा शाबास रुई. ठीक आहे. ती रुई ती अशी गोत होती. निघाले दोन्ही गाढव रस्त्याने चालता चालता. पुढचं गाढव होतं त्याला काय झालं काय ना, त्या पाण्यातून वाटचाल करताना त्याला असं वाटलं की आपण थोडस त्याला लोळी आली असं काहीतरी म्हणतात. हा त्याने घेतलं लोळून त्या पाण्यामध्ये एकाने पहिले पुरं आलं त्याने. आता याचं पाहून मागचं जे येत होतं दुसरं त्याला असं वाटलं बरं. कारण असं घडलं की याच्या पाठीवरती ती मिठाची गोण असल्यामुळे आणि ते पाण्यात भिजल्यामुळे त्या मिठाचं पाणी झालं, सगळं ओझरून गेलं आणि रिकामीच गोण पाठीवर राहिली. म्हणजे फार बोजा संपला. मागच्या गाढवाला वाटलं बरी आयडिया आहे, पाण्यात लोळलं की बोजा संपतो. पण त्याच्या पाठीवर गोण कशाची होती? त्यामुळे त्याने पाण्यात लोळल्यानंतर त्याचं वजन 10 पट वाढलं पुन्हा. म्हणजे याला मरण्या इतका बोझाचा वजन त्याचा झाला का? पाठीवरची जी वस्तू आहे त्याचं ज्ञान नाही. तर ते एखाद्याच्या घरात कपाट भरून ग्रंथ आहे पण ते ग्रंथ कळण्याचं ज्ञान पाहिजे ना. आम्ही सांगत असतो काही माणसं वाढवडिलांची ज्ञान जर घरात असली याला जर ती कळत नसली तर रद्दी म्हणून दुकानावर दिसतात. रद्दी पण त्या दुकानदाराला कळत नाही. ते 1-5 फाडकं 25-50 ग्रॅम साखर बांधून देते त्याच्यात. पण ज्याच्या घरी ते पुडीचा कागद गेला त्याने ती साखर त्या चहाच्या पातेल्यात टाकली आणि तो कागद रिकामा काही म्हणून बघितलं तर ओम नमो द्या वीरपती पात्या स्वतः द्या आत्मरूपा सांगितलं रे हे पिंटू इकडे हे ती कोणाच्या दुकानात आणली म्हणे आमच्याच्या. जा त्यांना जाऊन त्याला ती परत आहे का विचारली. तो म्हणे द्याल का? म्हणजे 50 पैशाच्या फरकाने घेऊन जा. पुस्तक ज्ञानेश्वरीचं मिळवलं 50 पैशाच्या फरकाने रद्दीच्या भावात. यांनी त्याची बाहेरिंग वगैरे करून घेतली, वाचून आपला उद्धार करून घेतला आणि तीच रद्दी तो दुकानावरती आणि रद्दी म्हणून वापरत होता. का? अनाध्याचे विषम शास्त्रम वृद्धश्य सौम्य विषम आजीर्णश विषम अन्न या ठरलेल्या गोष्टी आहेत. जिथे त्याला ज्ञानच नाही तसं लोक म्हणू लागले शास्त्राप्रमाणे कर्म करा असं तुम्ही म्हणता. पण शास्त्र आम्हाला कळत नाही, आम्ही काय करावं सांगा. मग तुकोबाला म्हणताय तुम्ही एक करा. तुम्हाला शास्त्र कळत नाही ना, ज्यांना कळलंय, ज्यांनी आचरणात आणलंय, ज्यांनी ते लोकांना सांगितलंय त्यांना विचारा, ते सांगतील. विठाला विठाला त्यातलं आपल्याला काही कळत नाही ना, ते ज्याला कळते त्याला विचारावं. मेडिकल स्टोर्स मध्ये जाऊन आपल्या मनाने औषध घेऊ नये, डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं. नाही तर म्हणजे द्या एखादं औषध कोणतं तुमच्या मनाने द्या. कोणतंही मनाने घेऊन चालणार नाही, त्याला डॉक्टरचा सल्ला पाहिजे की नेमकं तुला आजार कोणता आहे आणि मग ते कोणतं औषध घ्यावं. नाही मग आम्ही चिंतनात विरोधारी सांगत असतो. येसे कसे तरुण मुलं येणे केला की घरचे काय येस नाही कसं आता मी येणे केलं भविष्य कशाची तरी मुलगी कशावर तरी उगाळ कुठे तरी लाव म्हणजे काहीतरी होईल जा असं काय कामाचं औषध. येसे कसे तरुण मुलं म्हणजे कशाची तरी मुलं येणे केला की घरचे म्हणजे कशावर तरी उगाळ आणि कुठे तरी लावली काहीतरी झालं असं काय कामाचं औषध. नेमकं आणि योग्य घ्यावं वाटत असेल
डॉक्टरच्या सगळ्यांनी काय करायचं त्यातलं ज्ञान त्यांना आहे, आपल्याला ते ज्ञान नाही. जे जे काही करायचं असेल त्यातलं ज्ञान ज्यांना त्याच्या कोणत्याचं मार्गदर्शन घ्यावं. तसं संत महात्म्यांना विचारा आम्ही कोणतं कर्म करावं. पण त्यांना विचारलं ते सांगतीलच का, म्हणजे सांगतील का नाही न विचारता सांगताय तर विचारल्यावर का सांगणार नाही. आई के रे जना सांगितले. घरोघर संत फिरले. आई गे हे जना, तो त्याच्यात कामात होता तरी संत होता. हे जना आणि 2 मिनिटं उभं राहून ऐक. मी काय म्हणतोय ऐक तर खरं. एकदाच ऐक आणि तुला कळलं पटलं तर घे, नाही तर पुन्हा आयुष्यात ऐकू नको. ज्याचं ऐकायचं त्यांचं ऐक, संतांचं ऐकू नको तुला जर नुकसानकारक वाटलं तर. पण आई गे हे जना, तुझ्या स्वहिताच्या खुणा, आमच्या स्वार्थाकरता तुला आम्ही सांगत नाही, तुझ्या स्वहिताच्या खुणा सांगतोय. पंढरीचा राणा मना माझी स्मरावू, हे न विचारता सांगितलंय. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, कर काही बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना विरुळा. हे न विचारता सांगितलेलं आहे. आता तरी पुढे हातवरीस करुणाचा आयुष्याचा न विचारता सांगितलेलं आहे. सकाळच्या पण माझ्या आपला चित्त शुद्ध करा, इथं ते करा वगैरे हा उपदेश आहे ना, हा न विचारता केलेला आहे. मग विचारल्यावर सांगणार नाही, जर त्याच्या पुढे जाऊन सांगतो. संतांना पहिली गोष्ट विचारणारे भेटत नाही, आणि विचारणारे भेटलेच तर ते परमार्थातलं विचारणारे भेटत नाही. काही भेटतात सांगा ओपन मध्ये लवकर कलोज मध्ये असे काही आहे. 9 12 वाजता 12 9 काहीतरी आहे ते सांगा. कडूस गावची गंगाराम बुवा मवाळ म्हणजे तुकोबारांच्या चरित्रातला उल्लेख आहे. त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं नाही असं नाही, पण देवाबद्दल विचारलं का. म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे काय, माझी म्हैस चुकली दिसली का तुम्हाला, हे काय म्हणजे म्हैस हरवली माझी तुम्हाला दिसली का कधी. तुकाराम महाराज म्हटले मी देहू गाव सोडून भंडाऱ्या डोंगरावर येऊन बसलो, ते म्हशी पाहायला बसलो का. काय आश्चर्य, काय विचारावं हेही कळत नाही. पण पुन्हा तुकोबाराने विचार केला काय विचारावं हे यांना जरी कळत नसलं तरी पण काय सांगावं हे मला कळतंय. मग त्यांनी काही विचारू आपण योग्य ते सांगावं. त्यांनी विचारलं म्हशीबद्दल आणि तुकोबारा सांगतात देवाबद्दल. देव पहावया करे ओ सायास, इतके प्रयत्न तू देव पाहण्याकरता कर, म्हैस पाहण्याकरता प्रयत्न करतो तितके. ताकी हे आस नाशिवंत, ताकी हे आस नाशिवंत, देव पहावया सायास. इतके प्रयत्न देव पाहण्याकरता कर की नाशिवंत आशा टाकून दे. शेवटी मला काय असे विचारणारे भेटतात, पण संतांना काय विचारावं याचं ज्ञान त्यांना नसेल. महाराज म्हणतात देवाबद्दल संतांना विचारलं तर संतांना आनंद होतो, खूप आनंद होतो. असं विचारावं काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार आईचे तुम्ही सांगा संत जन. संतांना विचारावं, पण काय विचारावं. देवाबद्दल माझा उद्धार होईल, देव माझ्यावर कृपा करील, मला माझ्या क्रमाची खंडना होईल, धर्माधर्माचा पारुष होईल, हे वर्म मला कळेल, माझी बुद्धी स्थिर राहील, आयुष्य तर येणार नाही ना, धरलेल्या शिस्तीला जाईल ना.
यापेक्षा माझे डोळे सुखाचे सोळे करून देतील, माझ्या शरीरावर देव पुरवाईल बर वगैरे हे जे आहे ती चिंता करी सदा सर्व काळ. व देवाबद्दल विचारावं, ज्याला त्याला हेच विचारावं आणि संतांना विचारलं तर विषय अजून चांगलं. बर ठीक आहे, महाराज म्हणतात अशा पद्धतीने जर विचारलं तर ते जरूर सांगतात. ज्ञानेश्वरी तसा उल्लेख आहे. तनु मनोजीवे चरणाची लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतकरण बोधिले संकल्पाने. हो, जे पुसिले तेही सांगतील, जे विचारलं ते सांगतील. मग तू जे विचारतील ते सांगतील. मग पण काय विचारावं हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगून गेलो. बर असं जर विचारलं, विचारा तुकाराम महाराजांना, महाराज मला सांगा बरं, तुम्ही सांगितलं की कर्म करण्याची रीत, कोणतं कर्म करावं आणि ते कशा पद्धतीने करावं. म्हणजे कर्माची रीत जेव्हा तुकाराम महाराजांना विचारली तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, हे बघा कर्म तुमच्याकडून होतच राहणार आहे. डोळ्याने पाहण्याचं काम चालणारच आहे, पायाने चालण्याचं काम चालणारच आहे, हाताने काहीतरी कर्म करणार, वाचन काहीतरी बरोबर करणार, कानाने काहीतरी ऐकणार. मग असं सर्व काही जर होतच असेल तर त्याच्यापेक्षा जे करण्याने उद्धार होतो असंच का करू नये. तुम्हाला अजून एक पौराणिक आणि ऐतिहासिक असे दोन मुद्दे सांगतो. अगोदर ऐतिहासिक मुद्दा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि तानाजी मालुसरे यांच्या सांगण्यानुसार किल्ला जिंकण्याकरता गेलेले मावळे जेव्हा उदय भानुच आणि तानाजीचं युद्ध झालं, दुर्दैवाने आणि तानाजींचा पराभव झाला, रक्ताच्या थारोळ्यात कोसळले गेले. शेवटी आपला प्राण वाचवण्याकरता हे मावळे पळत असताना सूर्याजनी सेलर मामाने याचा आवाज दिला की लक्षात ठेवा, या मरणाच्या भीतीने तुम्ही पळून पाहता त्या जोराजोर उतरणार होता तो जोर कापून टाकण्यात आलेला आहे. पर्यायाने तुम्हाला तिकडे सुद्धा उड्या टाकून मरावंच लागेल. मग म्हणजे निर्णय लवकर घ्या. मग याने विचार केला, जर तिकडे मरणच असेल तर यांच्याबरोबर लढत लढत मेलेलं बरं. कारण हातो वा प्राप्ती स्वर्गम, रणभूमीत जर प्राण गेला तर स्वर्गाची प्राप्ती होते. आणि जितवा वा भोक्षेश महिम, तर त्यांना आम्ही जिंकलं तर महिम भोक्षेशे, महिम म्हणजे पृथ्वी, भोक्षेश म्हणजे भोगता, म्हणजे पृथ्वीचा राजा होतो तो. म्हणजे दोन्ही काही आपला आणि उपयोगच आहे. मग त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही युद्ध करणार. मरण जर दोन्हीकडे असेल तर चांगलंच मरण पदरात कापाडून घेऊ नये. हा झाला इतिहास. आता पौराणिक भाग सांगतो मी तुम्हाला. रावणाने मारीची मामांना बोलून घेतलं, सांगितलं मामा म्हणजे काय, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. अहो सीतेचं स्वयंवर होतं, तेव्हा सीतेच्या स्वयंवर प्रसंगी आता मारीची मामाला वाटलं गोष्ट चालू आहे टाइमपास, एखादी एसटी स्टँडवर जाणतो आपण तशी काय बघ एखादी गोष्ट. म्हणजे सीतेच्या आणि स्वयंवर प्रसंगी गेलो होतो. बर देशोदेशी जे राजे आणि देव दैत्य सर्व आले होते. बर 12,000 हत्तींना हे करून झुंपून ते कोदंड ओढत ओढत आणून सिंहासनावर ठेवलं. आणि राजा जनकाने विनंती केली की हे बघा जमलेल्या राजांनो, आता जो कोणी योग्य वर असेल त्याने कोदंड उचलावं, त्यांना माझी मुलगी सीता माळ घालणार आहे, कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे. शेवटी कोणीच कोदंड उचलत नव्हतं, कारण त्याला आणताना सगळ्यांनी पाहिलं होतं की हे कोदंड ओढत ओढत आणण्याकरता किती हजार हत्ती लागले. आणि मग आता आपण कुठं पाव खाऊन आज पाव झाले. आता याच्यात ते कोदंड फार जास्त क्रिकेट खेळतील का कोदंड उचलतील हे नाही, याच्यात काय त्याच्यापेक्षा दुसरं काही यांना गायडन्सच आहे. आता उद्या जर काही एखादा प्रसंग आला तर यांचा काय उपयोग दुसरीकडे होणार आहे का भारताचा अस्तित्व टिकवण्याकरता? ते काही नाही. तसं हे आपले बिचारे राजे लोक, विलासी लोक, भोगी लोक, ते का कोदंड उचलण्याचं बळ कोणाचा? राजा जनकाने सांगितलं या जगातलं बळ नष्ट झालं की काय असं म्हणावं लागेल, तर तुम्ही कोणीच कोदंड उचलू शकत नाही. मागाहून रावण म्हणतायत मारीची मामाला, मामा मी उठलो आणि मी एवढ्या लोकांकडे आवाहन केलं, अरे उचलून उचलून उचलेल कोण, पक्षाशिवाय आहेत कोण, तुम्हाला येत नाही वाटतं येऊन येऊन येईल कोण, हे विसरले का थोड्या दिवसात तुम्ही? सगळ्याशिवाय आहेत कोण, बाकीच्या सगळ्यांचा सफाटा झाला पाडलेले हाच राहिलाय असं म्हणून तो आला. बाकीचे लोक म्हणे हा बरोबर आहे तुमच्याशिवाय कोणी उचला. पण यांनी त्या अहंकार बुद्धीनं, पळाचा अहंकार होता, ते शिवधनुष्य होतं, त्याला नमस्कार करून उचलावं, पण तसं न करता उर्मटपणाने तसंच उचललं. उचललं पण फळ खूपच होतं म्हणून अर्ध अर्ध उचललं गेलं, इथपर्यंत आलं बेबी पर्यंत. आणि मग लोकांना राहून म्हणाला, मामा मी म्हटलो लोकांना वाजवाला टाळ्या, आता काय बाकी आहे का? लोक म्हणू लागले आम्हाला चांगलं माहिती आहे, माणसाने 6 माय परीक्षात कधीच पेढे वाटण्याची घाई करू नये. समजा वार्षिक मध्ये जर का कलटणी बसली तर ते पेढे जातील वेगळ्या ते निघावं लागेल. अहो अजून कोदंड उचललं बाकी, उचला
उचला म्हणून उचलण्याचा प्रयत्न केला. कोदंड घेऊन मी छातीवरती पडलो. बडा बडा रक्तस्राव होऊ लागला. त्या विश्वामित्राच्या नेत्र संकेताने प्रभू रामचंद्र उठले. माझ्या छातीवरचं कोदंड वाचून म्हणजे उचललं, मला वाचवलं. ते क्षणार्धात मोडून विजयी झाले. शिकेनं त्यांच्या गळ्यात माळ घातली. मामा मी त्या लग्नात बुंदी न खाता तसाच पडून आलो. कधी खायला अपमान झाला ना, पण मी मनोमन मात्र सीतेला वरलेलं आहे. आणि आज ती संधी चालू लागली आहे. दंडकारण्यामध्ये तिथे अशा तपोवनामध्ये सीतेला घेऊन राम आलेले आहे. तेव्हा तुम्ही हरण व्हा हरण. या गोष्टीचा सारांश हा आहे. ही गोष्ट टाइमपास नव्हती. मामा आता तुम्ही सोनेरी हरण बना. तुमच्या मागे रामप्रभू येतील आणि मी सीतेचं अपहरण करेन. आता मामांना माहिती होतं रामाच्या समोर हरण होणं म्हणजे मरणाचं रिझर्वेशन बुकिंग करून ठेवणं. सांगितलं रावणा वाटेल ते सांग पण मी हरण होत नाही. आता तो रावण होता. रावण म्हणे मामा लक्षात ठेवा माझी आज्ञा आतापर्यंत 33 कोटी देवाने उल्लंघन केलेलं आहे. 9 ग्रहांनी उल्लंघन केलेलं आहे. आतापर्यंत भगवान शंकरांना नाही कोणीच नाही. आणि तुम्ही जर अवज्ञा करीत असाल तर गोळी घालून ठार करेल. मग मामाने विचार केला. हरण झालो तरी मरण, नाही झालो हरण तरी मरण. ठरलेलंच आहे. फक्त हरण झालो तर रामाकडून आणि नाही झालो तर रावणाकडून. मरण दोन्हीकडे असेल. मग आता प्रश्न एवढाच आहे या दोन पैकी चांगलं मरण असेल ते पदरात पाडून घेणे. मग रावणाच्या हातून मरून नरकात पचल्यापेक्षा रामाच्या हातून मरून स्वर्गाला गेलेलं चांगलं. नंतर हरण होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे की मरण जर दोन्हीकडे असेल मग चांगलंच मन पदरात कापून घेऊ नये. तसं तुकाराम महाराज म्हणतात कर्म जर होतच असेल दोन्हीकडे असेल मग चांगलंच कर्म का करून आम्ही आपला उद्धार करून घेऊ नये. अहो चांगलं तरी कोणतं तर ते चांगलं कर्म नेमकं कोणतं हे अभंगाच्या पहिल्या चरणात. तुकाराम महाराज सांगतायत की तुम्हाला जर कर्मच करायचं असेल तर अशा पद्धतीने करा. कोणतं जेणे चुके फेरा गर्भवास. जेणेकरून गर्भवासाचे फेरे चुकतील असं कर्म, जेणेकरून फेरे वाढतील असं कर्म करू नका. गर्भवासाचे फेरे चुकवणं मनुष्य शरीरातलं आद्य कर्तव्य नव्हे पुरुषार्थ जन्याचं कर्म आहे ते. बस मनुष्य जन्मात अनेक जन्माचे फेरे चुकवण्याचं सामर्थ्य आहे. फक्त ते सामर्थ्य तुम्ही अंमलात आणा, कार्यान्वित करा. बस त्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. तुम्हाला फेरे चुकवलेच पाहिजे का? ते फार वाईट आहे का? फार अवघड आहे का? त्रासदायक आहे का? तर तुम्हाला फेऱ्याची कल्पना जवळ जवळ माहितीच आहे की नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल.
अरण्यात वास्तव्य करीत असताना नदी पार करण्यासाठी त्या गुहकाला सांगितलं, बाबा रे मला नावेत बसून प्रभू रामचंद्र म्हणतायत पहिल्या तीराला पोहोच कर. पण तो नावारी मागून बसतो होता. तो म्हटला मी माझ्या आईला विचारल्याशिवाय आपलं डिसिजन फिक्स नाही. म्हणजे ठीक आहे. आईला विचारलं, आई ग म्हणजे काय, अयोध्याधीश दशरथ नंदन श्रीरामचंद्र राजाधिराज या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणतायत आम्हाला माझ्या बांधवांसर माझ्या धर्मपत्नीसर मला पलीकडे पोहोच कर, नेऊ का त्यांना नावेत बसून. त्यांनी सांगितलं आई साहेबांनी शहाणा बसू देऊ नको. आला माझी आई नाही म्हणे. आता बरं का लक्ष्मण म्हणे ही बाई निश्चित कैकेयीच्या पॅनलची दिसते, कारण तिने अरण्यात पाठवलं नाही. ही बाई नावेत सुद्धा बसण्याचं सहकार्य करत नाही. बाईला विचार बोलवायचं बोलून बाई साहेब तुम्ही सांगितलं म्हटलं का. म्हटले प्रभू मला चांगलं माहिती छुवता शिला भाई नाव सुहाय. तुमचा पाय लागल्याबरोबर जगण्याची बाई होते हे मला चांगलं चरित्र माहिती आहे. रामाचा बदला शेजारी थोडी कामी याला की ना मेरे तुम बरी भारी सुरत नाही भले रत्नाच्या होती माझे याला सीतेचं वर्णन आहे. सीताबाई म्हणते मी नमस्कार करीत नाही. तसं मी तुम्हाला नावेत बसू देत नाही. दगडाची बाई होईल तशी नावेची बाई झाली. मग रामप्रभू म्हटले भावना शुद्ध आहे. ऐका भावना शुद्ध आहे पण इतका डोळसपणा नाही भावनेत. साहेब त्याला काही पर्याय म्हटले आहे. म्हणजे काय तुमच्या पायापेक्षा पायाच्या रजकणाचा महिमा येतो. ते जर धुवून टाकले तर मग चालेल. मग पाय धुतले आणि त्या बाईने ते पाणी त्या काठोटीत पाय उभे धुवून धुतले. ते पाणी पिऊन घेतलं मुलाला प्यायला दिलं. आणि मग ती बाई हसू म्हणते प्रभू म्हणजे काय अहो कसली दगडाची बाई कसलं काय नावेची बाई. तुमचे पाय धुवून तीर्थ घेण्याची संधी एरवी तुम्ही दिली नसती. आयडिया केली माझ्यावर आयडिया करणारे आहेतच काही. पण बरे चांगल्या करता केली काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. ठीक आहे नावेत बसले आणि तो नावारी पलीकडे घेऊन गेला रामप्रभूला. पण त्यातलं रहस्य ऐका जरा. पलीकडे गेल्यानंतर उतरून द्यावं ना त्याने ती नाव पुन्हा फिरवलं. आता इकडे तरी उतरून द्यावं ना तरी पुन्हा तिकडे फिरवलं. तिथे तरी उतरून द्यावं ना पुन्हा इकडे. 3-4 फेरेच्या नावेचे मधल्यामध्ये काठाच्या जवळ जवळ आली की तोंड मागे चालली नाव. तिकडे आली की तोंड मागे पुन्हा इथे चालली नाव. रामप्रभू जरा रागवले काय पोरखे लावलात की काय उतरून द्यायला पाहिजे होतं. तोंड प्रभू तसं काय असं काही तुमचे टायमिंग नक्की आहेत का. अरण्यात जाताना 14 वर्षात असं काही ठरलंय का तुमचं 12:57 दंडकारण्यात पोहोचलो पाहिजे असं काही आहे का. म्हणजे तसं काय नाही. मग फिरायला थोडस काय दिलं तसं काही नसेल एवढं तर काही नाही. तुमचे मंत्री सह्यासारखे डोळ्यासारखे का 12 वाजता चाळीसगाव 1 वाजता मालेगाव 2 वाजता पुढे नंदुरबार असं काही ठरलेलं आहे का. म्हणजे तसं काही नाही. मग फिरायला थोडस 1 झाला 2 झालं 3 असे फेरे फिरता फिरता रामप्रभू पुन्हा शिरले. अरे असं नको करू. अरे जाऊ दे पुढेही बहुत करणे एक कार्यार समागत्यम कोटी कार्यम चकार. एका कामाकरता मी कोट्यवधी काम करे जबाबदारी आमची एका कामाकडे घालून चालत नाही. अरे तो सांगितलं प्रभू शिरलेले दिसता तुम्ही म्हणजे सुरू नको तर काय करू. मग तुमच्यापेक्षा आम्ही बरे म्हणावं लागेल. म्हणजे कसं काय तुम्हाला या नदीत 4-5 फेरे फिरावे लागले तर राग आला. आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात मायावी नदीत 1000 फेरे फिरलोय अजून आम्ही रागावलो नाही. डोळे टाकून फेरी फिरायचं काम चालू आहे. पण आहे का कधी आमची तक्रार. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम संसारे कृपया पारे पारे मुरारी भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ बरे. आपलं तर चालूच आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी. पण आम्ही रागावलो कधी आमच्यापेक्षा म्हणजे तू जरा असं वाटतं की जरा माणूस बरोबर नाही आणि आमचं पाठोपा आम्ही अजून रागावलो नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हटले चांगली युक्ती केली. म्हणजे तुमच्या फेऱ्याचं दुःख मला कळावं म्हणून फेरे फिरवलेले दिसतात. ठीक आहे आता मी तुला आश्वासन देतो की जो माझी भक्ती करेल त्याला जन्म मरणाचे फेरी मी फिरू देणार नाही. विठाला विठाला लीला तरले जे सर्व भावे मद भजले तया आईली थडी सरळे माया
माझी भक्ती करील ना त्याला या मायावी इथे फेरे मी फिरू देणार नाही किंबहुना त्याला नौकेत बसून पलीकडे घेऊन मी पोहोच करेल. बर मला यासाठी सांगायचं होतं तसे आपले जन्म मरणाचे फेरे आपल्या मागे किती झाले, किती जन्म झाला फेरा गणित नाही दिला तारा परिलोहावरती भोवरा बोलता थोडा माया झाली. किती फेरे झाले गणित नाही इतके फेरे फिरलो आम्ही. आता हे फेरे टाळण्याचे आणि टाळण्याची जबाबदारी माणसाची आहे मनुष्य शरीरात आहे. महाराज म्हणतात मग असं कर्म करा की जेणे चुके फेरा गर्भवास, जेणेकरून गर्भवासाचे फेरे चुकते. गर्भवास म्हणजे काय एअर कंडिशनचा प्रवास आहे का, निद्रेचे सुकनामुळे मुंबईला झोपला की 40 गावाला जागा झाला असं आहे का. वा 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 फॅन स्वतंत्र, लाईट स्वतंत्र, सर्व नवे नवे बाग स्वतंत्र, संडास स्वतंत्र, सगळ्या सोयी व्यवस्था असं आहे का ते. काय सांगो गर्वीची आसना मज भोगी का नारायणा मांस मळ मुद्द जाना तुझं क्षण क्षणा यात असे, तुझं क्षण क्षणा यात असे. गर्भाची यातना ऐका ती मदार असं सांगते आपल्या पुत्राला पाळण्यात टाकून गर्भाची यातना रे पुत्राईची आपुल्या कानी येता जाता येणे पंथे सांगाची नाही वा कोणी. मदार असं आपल्या मुलाला धोके देताना असा उपदेश करते येता जाता येणे पंथे सांगाची नाही वा कोणी. दुसरं गवळणीचं प्रमाण वाचा आपण. येणे एकले हो जाणे सेवती, येणे एकले हो जाणे सेवती, येथे राहण्याची नाही कल्पपोटी, येथे राहण्याची नाही कल्पपोटी. जोडीले धनाचे न करे लक्षपोटी, जोडीले धनाचे न करे लक्षपोटी. म्हणून आले आता उड्याचे भेटी व आता झाला हो याच्या पायावरी जन्माची मोहरी. सुंदर गवळणी आहे पण आपल्याला वेळच नसतो खरं म्हणजे. येणे एकले हो जाणे ही सेवटी, येणे एकले हो जाणे ही सेवटी. शेवटी जायचं ते एकट्याला आणि आला तो सुद्धा एकटाच आहे. शेवटी महाराज म्हणतायत की आता जर आपण गर्भवासाचं दुःख डोळ्या पुढे आणलं त्यापेक्षा नाकी तोडी कुर्मी किडे आणि गर्भावतीचे दुःख गाडी कोणा पुढे सांगावे न सांगता बरं इतकं दुःख अनिवार्य आहे गर्भाचं. बर मरणाचं दुःख त्याच्यापेक्षा अनिवार्य आहे. मग जन्म मरणाचं दुःख टाळण्याकरता जे कर्म असेल ते कर्म करा. जेणे चुके फेरा गर्भवास असं कर्म करा की तुम्हाला पुन्हा जन्मावही लागणार नाही आणि पुन्हा तुम्हाला नाही जन्म संपला की मरण संपवण्याची गरजच नाही. व्यवहारातलं सोपं उदाहरण घ्या. एक काम संपवलं की दुसरं संपवण्याचं. आता कल्पना करा तुम्ही समजा तुम्ही झोपलेच नाही तर तुम्हाला जागा करण्याचा प्रश्न आहे का. झोपले तर जागा करण्याचा प्रश्न येतो ना अजून मधून. तसं जन्माला आलं तर मरण्याचा प्रश्न येईल ना. जन्माला मरण्याचा प्रश्न येणं संभवनीय आहे का नाही. तसं या ठिकाणी महाराज म्हणताय तुमचे जन्म मरणाचे फेरे चुकतील असं कर्म करा. पण असं कर्म कोणतं पुन्हा प्रश्न. जन्म मरणाचे फेरे चुकणार असं कर्म कोणतं. तुकोबाळाचे दुसरे प्रमाण असं जेणे जन्म यमाची यातना आईची यातना ऐशी साधना करा काही. महाराज अशा साधना काहीतरी करा की जेणेकरून जन्माची आणि मरण्याची यातना तुम्हाला होणार नाही. असं काहीतरी करा. हो असं काहीतरी करा, असं काहीतरी करा. पण कसं करा प्रश्न येणार. नेमकं कसं करा. मग महाराज म्हणतात रामकंठी धरा. हे होण्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल तो म्हणजे राम तुम्हाला सदैव कंठा धारण करावा. तुम्ही म्हणाल बाबा बाबा काय सांगितलं तुम्ही एवढा मोठा राम आणि तो एवढ्या कंठात धारण करा. कसं काय धारण करा कंठ एवढाचा आणि राम एवढा प्रभू भावे त्याचं वर्णन. एवढा प्रभू भावे त्याचं मोठे पण सांगताना असं म्हटलंय. आता आपण ज्या लोकात राहतो आता आपलं हे 40 गाव. आता 40 गाव तालुका केवढा, जळगाव जिल्हा केवढा, महाराष्ट्र राज्य केवढं,
भारत देश केवढा, असे अनेक देश मिळून हे जग केवढं, आणि आता सर्व जगत मिळून ही पृथ्वी केवढी, या असा पृथ्वीचा संपूर्ण भाग हे करून हा मृत्यूलोक केवढा, जरा कल्पना करा. आणि अशा जो इतका व्यापक मृत्यूलोक आहे, इतके व्यापक 7 लोक आपल्यापेक्षा वर आहेत. अजून तपोलोक, भूलोक, पौरलोक, संसर्गलोक वगैरे 7 लोक आपल्यापेक्षा इतकाच मृत्यूलोक, इतकाच पसारा एक एक लोकांचा, असे 7 लोक वर आहेत. 7 लोक म्हणजे 7 माणसं नाही. लक्षात येतं तुमच्या? बर, आता आपल्यापासून 7 पाताळ इतकेच मोठाले खाली आहे. अतळ, पितळ, रसात, तळात, महात, अतळ आणि सुतळ आणि पाताळ असे 7 पाताळ आपल्यापासून खाली आहे. ते 7 पाताळांवरचे 7 स्वर्ग एकत्र आणा आणि 15वा मृत्यू लोक, असे 15 लोक एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांड होतं. ब्रह्मांड म्हणजे कोंबडीचं अंड नव्हे, नाही तर तुमच्या डोळ्या पुढे तेच ब्रह्मांड. ब्रह्मांड हे ब्रह्मांड आहे ना, ते इतकं व्यापक जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्याला नाव आहे ब्रह्मांड. आणि अशी अनंत ब्रह्मांड याच्या एका केसात आहे. अनंत ब्रह्मांड आणि एवढा कंठ केवढा, सुपारी एवढा. आता एवढ्याच्या कंठात एवढा मोठा राम कसा धरायचा, आणि तुम्ही तर म्हणता रामकंठी धरा, तर याचा लक्षार्थ घ्या. तर कंठात धारण करायचा आहे तो राम, म्हणजे आकाराने नव्हे, कंठात धारण करायचे की रामाचं नाम. या कंठाचं काम काय आहे? कंठ पवित्रो यदि नाम घोषो, ठरलेलं शास्त्र आहे. हस्त पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. या वाचे देवाचं नाव म्हणजे रामकंठी धरा, सतत कंठी धरीला कृष्णमणी. या कंठात या वाचेत देवाचं नाम ठेवा सतत, की मग तुमचे जन्म मरणाचे फेरे चुकतील आणि तुम्ही केल्या कर्माचा उपयोग होईल. पण बाकीचे लोक म्हणा ते करायला पण आम्ही गोवा आहेत का, रिकामी आहेत का, आमच्या पाठीमागे पत्नी, पुत्र, धन, ऐश्वर्य, कटार पगार, हे सगळं तेर पीर एवढं सगळं त्याचा पोषण जे आम्ही जबाबदारी आमच्यावर, आणि मग देवदेव करीत. महाराज म्हणतायत हो ठीक आहे, तुम्हाला देवदेव करण्यासाठी याचा प्रतिबंध वाटतो का, तर मग ज्याचा आपल्याला त्याग करायचा आहे त्याचा अगोदर महत्व कळलं पाहिजे. ही वस्तू टाकण्यासाठी ही वस्तू कशी आहे हे कळलं पाहिजे ना अगोदर, नाही तर वस्तू टाकली जात नाही. एरवी ग्राह्य असेल तर घ्यावी, त्याचे असेल तर त्याग करावा, पण जी त्याचे आहे पण ती ग्राह्य वाटत असेल अज्ञान दूर करावं. तसं संसाराच्या बाबतीत तुम्हाला कळलं नसेल तर तुकोबारा त्याचं महत्व दुसऱ्या चरणात सांगताय. फार महत्वाचा उपदेश आहे. नाशिवंता अति प्रिया पुत्र महाराज म्हणतात ज्याचं तादात्म्य धरून अविनाश परमात्मा दूर करतो, आणि ज्याचा संग्रह केला ते सगळं आटणार आणि नाशिवंत आहे. काय काय आटणार आहे तसं पाहिलं ते सगळं जगत आटणार आहे. त्याचं वेदांती कारण मी नंतर सांगेल तुम्हाला, पण त्यातल्या प्रमुख 3 गोष्टी सांगितल्या. नाशिवंत स्त्री आठी, नाशिवंत पुत्र आठी आणि नाशिवंत धन आठी. धन नाशिवंत आहे, आपल्याजवळ कायम टिकून राहतं का?
आपण समजूनच चालायचं. 5 रुपयाची नोट काय प्रेस मधून डायरेक्ट खिशात नाही आली आणि काही खिशातून आली, तिची ट्रान्सफर होत आली आतापर्यंत. शेवटी तसं समजून चालायचं. आपल्या खिशातून कोणाच्या तरी ती खिशात जाणारच आहे. बर, तुम्ही त्या धनाला मिठी मारून बसली तर मिठी तशीच राहते, मधूनच जातो. आजकाल होतो शेतकऱ्यांनी फार सुंदर उदाहरण सांगितलं. हाती कौट खाताना सगळं खातो, दुसऱ्या दिवशी टाकताना पूर्ण टाकतो, पण कवटी फोडून बघितली तर कवटी तशी राहते, पण फोडून बघितलं तर घर मात्र नसतो. मग वरची कवटी तशीच राहून त्यातला घर गेला कसा, हा त्याच्या भोक्तृत्व शक्तीचा तो परिणाम आहे. तस कवटी तशीच घर जातो, तसं प्रारब्ध प्रतिकूल झाल्यावर त्याला मिठी जरी मारली, मिठी तशीच राहते आणि ते मधूनच जात. मग धन नाशिवंत आटणार आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी सरोवर छाया, याचा याची न चुकी मग तू भोगशील काया. हरिभजनावी न तुझे जन्म जाती वाया, या लागी श्री हरीच्या तू चिंती पारे पाया. संत महात्मे म्हणतात याचा विश्वास धरू नको, हे विश्वासार्ह नाही. बर, विश्वास पात्र नाही, सोडून द्या. धन हटणार आहे, नाशिवंत आहे. आतापर्यंत विश्वजित यज्ञ केल्यानंतर रघुराजांना देखील दरिद्री आली होती, तर तुमचा आमचा प्रश्न सोडा. मोठे मोठे ऐश्वर संपन्न पण धन गेलं, तेव्हा तुमचा आमचा प्रश्न सोडा. आपला तर 31 तारखेच्या अगोदरच पगार संपतो, 2-4 दिवस दुसऱ्याचे पैसे घेऊन टाइमपास करावा लागतो, तो प्रश्न सोडा. बर, पण मोठा ऐश्वर्य ज्यांचं होतं त्यांचा ऐश्वर्य नाशिवंत धन आहे. बर, पुत्र नाशिवंताने आटणारा भाग आहे. तुम्ही बघा, एक भागवताची ओवी सांगतो. पिता जे कदा पुत्र बरे, पुत्र जे कोणी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे कोणी नुरे क्रियेसी. एकनाथ महाराज म्हणतात पित्याच्या समोर पुत्र मरतो तरी पण पिता त्याला काही करू शकत. अहो, तुमचा आमचा प्रश्न सोडा, तुम्ही आम्ही मरकेत आहोत, परंतु मोठ्यांचं उदाहरण घ्या. भगवान कृष्णासारखा ज्यांना मामा होता आणि शंकर परमात्म्याचा पराभव करण्याच्या धनुर्धारी विजय निष्णात असणारा अर्जुनासारखा बाप होता. आता कोण पुत्र? अर्जुन म्हणता तुम्ही, अभिमन्यू. लक्ष ठेवला, पोरांचं उदाहरण आल्यावर तरी पोरांनी लक्षात ठेवला. वीर अभिमन्यू. पण अशाही अभिमन्यूला रणभूमीत प्राण सोडावा लागला. अर्जुन पाहतोय आणि त्याचा गतप्राण होतोय मुलगा. म्हणजे पिता दिखता पुत्र मरे. बर, त्रिलोक विजेता रावण, 33 कोटी देवांना बंदिस्त करणारा, 9 ग्रहांच्या पायऱ्या करणारा रावण खरा, पण इंद्रजित आपल्या समोर आपला मुलगा मरतोय, रावण डोळ्यांनी पाहतोय, काहीही करू शकला नाही. पिता देखता पुत्र मरे आणि पुत्र देखून पिता झुरे. त्याच्याकडे पाहून बापाने झुरत राहावं आणि शेवटी आपलाही प्रयाण करून काळे काळे अवघे कोणी उडी. बर, मुलगा नाशिवंत आहे, पुत्र धन नाशिवंत आहे आणि स्त्री देखील नाशिवंत विषय. नाशिवंताली प्रिया पुत्र धन. जरा तुम्हाला यातला आपल्या भरतृहरी शतकातला स्त्री संबंधातला एक श्लोक सांगतो, भजन करा. विठाला विठाला. भरतृहरी शतकात त्याबद्दल वर्णन करतायत. भरता यद्यपि नीतिशास्त्र निपुण, विद्वान कुलीलो युवा, दाता कर्ण समप्रसिद्ध विभवा, शृंगार दीक्षा गुरु, स्वप्राणाधिक कल्पिता स्ववनिता, स्नेहेन संलालिता, तम कांतम प्रविहाय सैव युवती, जारंपतेम वांछते. हे पत्नीचं वर्णन केले भरतृहरी शतकामध्ये. भरतृहरी फार सुंदर वैराग्य षटकच नावाचं ते आहे, त्यात पूर्ण वैराग्य निर्माण होईल अशा त्या गोष्टी आहेत. बर, आता इथे पत्नी आहे, पण पत्नी एखाद्या आपल्या अगोदर जाईल, नाहीतर आपल्या काही पत्नीच्या अगोदर जावं लागेल. ते काही नक्की नाही, की प्रारब्धाचा भाग आहे. आपल्याला अगोदर जावं लागेल, पत्नी आपल्या अगोदर जाईल, ते सांगता येत नाही. बर, नाशिवंत विषय किंबहुना हे सर्व जगतच नाशिवंत आहे. ह्यात त्रोटक 3 गोष्टी सांगितल्या मी, पण तसं बघितलं तर क्षणभंगुर हा देखील पसारा,
क्षणभंगुरा इंद्रपतन आदी आकार अविनाशी. या आकाराला आलं ते सगळं नाशिवंतच आहे. या दृष्टवा तम नष्टवा. सोपं उदाहरण सांगू तुम्हाला. मडकच का फुटत? मडकं ज्या मातीचं बनले ती माती का फुटत नाही? त्याचं सोपं उत्तर आहे, मडकं तरी काय, मातीला आलेला आकार त्याला नाव आहे मडकं. मडकं का फुटलं? मातीला आकार आला आणि आकाराला नाश आहे. मातीला का नाश नाही? माती निराकार आहे, आकार नाही, आणि म्हणून माती फुटू शकत नाही. कारण माती निराकार आहे, मडक्याला आकार आहे, आकार आहे म्हणून फुटणे नाश आहे. माती निराकार आहे म्हणून फुटणे हा नाश मातीला. तसं परमात्मा निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही आकार, त्यामुळे त्याला नाश नाही. अविनाशी सुतद्विती. आपल्याला नाश का? आपल्याला आकार आहे म्हणून त्याला नाश आहे. आधी या आकारा अवधी नाशी. हे जगत आकाराला आलंय म्हणून त्याला नाश आहे. म्हणून नाशिवंत आधी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा तीनतेची फळ. महाराज पुन्हा एक आपल्याला सूचना देत आहेत. आणि ज्याचं बीज जसं असेल त्याला फळही. शर्करेचे केले आळे, बरं मी तुला विचारतो, अशी कल्पना काय? शर्करेचे केले आळे माझी पेरीले कडू भोपळे. महाराज साखरेचं आळं केलं, त्याच्यात कडू भोपळ्याचं बी लावलं, भोपळे गोड येणार का कडू? शाबास, हुशार बोलला बरं, कडू येणार का? बीज भोपळ्याचं आहे, आळं साखरेचं असेल असू द्या. हे जसं आहे ना तसं बीज तैसे फळ येते वरी. किंवा आई कसे मुलं होऊ शकतात, कारण तसं कार्य होऊ शकतं. यापेक्षा जसं मूळ तशा फांद्या होऊ शकतात. या नियमाने इथे संसाराचं बीजच दुःख रूप आहे आणि त्यामुळे संसाराला फळ कसे येणार? दुःखाचेच फळ येणार. सुखाचं फळ कधी चाकलंय कोणी? एखादा म्हणला का वाच, आपल्याला मात्र सुखच सुख. माणसं भेटल्यावर म्हणतात कस काय, बरं आहे का? दोन बरं आहे पण खरं नाही. बरं आहे ओढून ओढून पण खरं मात्र नाही. बारकावा जर बघितला तर खरं कोणाचंच नाही. बरं बरं दिसतंय ते बाहेरून दिसतंय सर्व. बर बारकाईने बघितलं तर खरं नसतं, त्याला म्हणतात संसार. बर महाराज म्हणतात त्याचं बीजच मुळात दुःख रूप आहे. येरती माईका दुःखाची जडिते, दुःखाची जडिते नाही आधी आमची अवसानी. बस वेदांत शास्त्राचा सिद्धांत अर्थाच आहे, नाही आधी नाही अवसानी. बर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आदौ नास्ती अंत्य नास्ती वर्तमानेती च तथा. असा सिद्धांत वेदांत शास्त्रातला. ज्याचा जसा आधी आणि अंत असेल तसा त्याचा मध्य म्हणजे वर्तमान समजावा. या नियमाने महाराज म्हणतात संसाराचा आधी अंती दुःख रूप आहे, त्यामुळे त्याला फळे दुःखाचे देणार यात शंका नाही. आतापर्यंत शरीराम स्वरूपम तथा वाकलत्रम यशस्कारुतित्रम धनम विरुद्ध मनस्थितलग्नम गुरु अंगी पद्मे ततकिं 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 ततकिं. शास्त्रकारांनी प्रश्न विचारलाय. शरीरम स्वरूपम तथा कलत्रम यशस्कारुचित्रम मेरुतुल्यम धनम, या सर्व गोष्टी जरी असल्या ततकिं 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 ततकिं, तरी पुढे काय पुढे काय प्रश्नचिन्ह आहे, पूर्ण विराम आलेला नाही. या नियमाने संसाराला दुःख आहे, नक्की आहे. भागवतात त्याचे बरेच श्लोक आहे. असा संसार दुःख रूपी मोगा सुतम कसे धन कसे स्नेहवान जीवन दिनेशम, असा संसार आहे. महाराज म्हणतात याकरता हे समजून त्याचा त्याग करा आणि रामकंठात धरा की तुमचा जन्म मरणाचा चुकेल गेला. असं तुम्ही सगळे कर्म करा. आता एकदा सगळे हात वर करा, फक्त पुरुषाने. आपला व्यवस्थित पुढचा झालेला आहे. 2 चरणाचा अर्थ दोनच मिनिटाचा सेवा पूर्ण करणार. काळजी करू नका. फक्त पुरुषार्थी जेवढ्यांनी सरळ परिवारात करा. ज्या स्त्रिया असतील त्यांनी वरात करू नका, पण विठोबा रुक्माई देवाचं नाव घेऊन त्या तुमच्या करू नका. आणि तुम्ही दोन्ही कामं करायचे. बघा आपापल्या वार्डात कोणाचं कोणी राहिलंय का? नाही ना? वा वा. हा वाजवा करायला म्हणा विठोबा.
आता तिसरा आणि चौथा चरण सरळ नाव धडकरा सहस्र नामाची जे भव सिंधूचे थडे पावे. तिसरं चरण असं आहे. त्यातले पुन्हा महत्व सांगितले. पहिल्या चरणात काय म्हटलं? रामकंठी धरा. तुम्ही देवाचं नामचिंतन कंठात धरलं की तुमचं काम. पण तुकोबा राहिली इतकं बारकावा काढला पुन्हा. काही वेळेला हे औषध घ्या तुमचा आजार जाईल. पण पुन्हा लक्षात आलं हे औषध जर चुकीच्या पद्धतीने घेतलं तर रिॲक्शन येईल. म्हणून त्याचं जे कुपथ्य आहे ते सांगावं लागेल, त्याचं पथ्य आहे ते सांगावं लागेल. तसं या अभंगातून तुकोबारांनी पहिल्यांदा सांगितलं रामकंठी धरा. पण पुन्हा विचार केला देवाचं नाव घेणारे माणसं काही जगात कमी नाहीत, पण ते कशा पद्धतीने घेतात. आणि पुन्हा अपवाद देवावर. तुमच्या देवाचं नाव आम्ही घेतो पण आमचं कुठं कल्याण झालं. तर तुम्ही घेण्याच्या पद्धतीने घेत नाहीत ना, तुमची पद्धत चुकते ना. म्हणून पहिल्यांदा महाराज त्यांना पद्धत सांगताय की देवाचं नाव घ्या. औषध चुकीचं घेतल्यावर गुण येत नाही हे बरोबर आहे ना. आता काही ना आता औषध घेण्याचं ज्ञान नसतं. हे गेलं डॉक्टर म्हणजे काय औषध कोणतं द्या पण कागद जरा पातळ वापरा बुवा त्या पुडीला. म्हणजे जी पावडर तुम्ही ज्या पुडीत देता ना त्या पावडरला जो कागद वापरता तो कागद जरा पातळ वापरा. डॉक्टरनी विचार केला की त्या कागदाचा याचा काय संबंध. म्हणजे असं का म्हणतो नाही काल तुमच्याकडून ती पुडी घेऊन गेलो होतो. तुम्ही म्हटले दुधात टाका ती पुडी घ्या. मी ती पुडी दुधात टाकून बराच वेळ मिक्स करण्याचा प्रयत्न केला पण कागद घट्ट असल्यामुळे माझ्या लक्षात आलं ती मिक्स होईना. तेव्हा आज जरा कागद पातळ वापरा. तेव्हा डॉक्टरला कळलं की यांनी काय कागदाचं पुडी घेतली काय कागद. अरे ही पुडी दुधात घ्या म्हणजे कागदाचं घ्या का कागद टाकून ही पावडर दुधात घ्या असं सांगितलं होतं. काही वेळेला पेशंटला कळत नाही आणि काही वेळेला डॉक्टरला कळत नाही. म्हणजे दुर्लक्ष. एक पेशंट डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणजे काय मी परवा तुमच्याकडे आलो होतो कशा करता दोघं ताप थंडी म्हणजे बरं मग ताप गेला का म्हणजे गेला. मग ताप गेला तू पाहिला तसं नाही. ताप गेला तरी मी तुमच्याकडे येण्याचं कारण आहे. काय कारण आहे? ताप गेला पण जीव जरा घाबरा होतोय म्हणून म्हटलं डॉक्टरचा सल्ला घ्यावा की काय होतो. डॉक्टरच्या पेशंटला तपासण्याच्या घाईत होतो. डॉक्टर म्हणे काळजी करू नको ताप गेला ना म्हणजे हो थोड्या वेळाने जीव जाईल. काळजी करू नको अजिबात. ताप गेला ना म्हणजे हो थोड्या वेळाने जीव जाईल. म्हणजे जीव काय जाण्याची वस्तू आहे. ते पेशंट म्हणजे तो जीव जाऊ नये त्याच्याकरता प्रयत्न आहे आमचा आणि तुम्ही म्हटलं थोड्या वेळाने जीव जाईल काळजी करू नको जा. अहो हे काय बरोबर आहे का? असंही काही वेळेला करू शकतं. त्याचं महाराज म्हणतात त्याचा अगोदर खूपच ते सांगितलेलं आहे ते जरा नीट आहे का. जरा तुम्हाला उदाहरण सांगतो. काही वेळेला काही गोष्टी अशा आहेत गाडीत बसल्यावर माणूस मुंबईला जातो पण चुकीच्या मार्गाने धावणाऱ्या गाडीत बसल्यावर मुंबईला जातो का? हा दादर टू नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस बसला पण दादर टू नागपूर म्हणतोय मी नागपूरकडे जाणार. हे 40गाव रेल्वे स्टेशन तुमचं रेल्वे स्टेशन गाव आहे. त्याने तिकीट काढलं मुंबईचं बसलं गाडी पण कोणत्या नागपूरकडे धावणाऱ्या. आणि जळगाव पाचोरा जळगाव गेलं आणि मग त्यांनी शेजाऱ्यांना बाबूजी आप तू कहाँ जाना है? बोले मुझे तो नागपुर जाना है. बोले आप तू कहाँ जाना है? बोले मुझे तो बॉम्बे जाना है. आणि थोड़ा तो सुनतो क्या सरकार की करामत है ये गाड़ी नागपुर भी जाती और बॉम्बे भी जाती. आता सरकार की करामत का बुद्धी की फारच काय समजायचं. एका वेळेला एक गाडी नागपूरला जाते मुंबईला जाते. असं कधी घडलंय का ऐकले का तुम्ही? मग ते लोक म्हणजे तू उतरून पड तुला मुंबईला जायचं ना म्हणजे ही गाडी मुंबईला जात नाही हा तिकीट मुंबईचं आहे असे इथं मुंबईला जायचे असो रे गाडी बदल मुंबईला जात नाही का? हेही खरं आहे तरी जाणार नाही तू मुंबईला का? गाडी विरुद्ध दिशेला जावं. कशा करता बोललो मी तुम्हाला म्हणजे साधन करून साध्य प्राप्त होतं पण साधन बिनचूक असलं तर चुकीचं साधन असलं तर प्राप्त होत नाही साध्य. तसं किंवा याचाच दृष्टांत सांगतो तुम्हाला. नावेत बसल्यावर माणूस पलीकडे जातो बरोबर आहे.
पण 100 जागेवर फुटलेली नौका असली तर पलीकडे जाईल का? या लागी शत जर्जर नावे रिगोरी केवी निश्चिंत व्हावी. नरबारा म्हणतात शत म्हणजे 100, जर्जर म्हणजे फुटलेली, नावे म्हणजे नौके. 100 जागेवर फुटलेल्या नौके जर तू बसला तर पलीकडे निश्चिंतपणे मी जाईल, हे म्हणणं चुकीचं नाही का? नरबारा म्हणतायत तस जिथे नावेला छिद्र आहेत, छिद्रेशू बहुला अनर्था भवन्ति. जर छिद्र असतील तर तिथे अनर्थ समजा, त्या नावेत बसू नका. मग ज्या नावेत बसायचंय अगोदर ती नाव धड करा, तरच त्याच्यात बसून तुझा प्रवास होईल. ही गोष्ट 3ऱ्या चरणात. नाव धड कर नाव धड करा सहस्र नामाची. नाव म्हणजे नौका, सहस्र नामाची नौका पहिली धड करा, म्हणजे त्याला छिद्र असता कामा नये. पण महाराज या भक्ती रूपी नौकेला कोणते छिद्र आहेत आणि ते धड करायचे म्हणजे काय करायचे? त्यासाठी श्रीमद भागवतातला एक श्लोक सांगतो, डोळे उघडून ऐकाले. आता आपलं भेटलेलं आहे म्हणजे संसार वरत म्हणे बर नवे नवे जन्म मरण्याच्या दुःखरी ढवळती फेरी, असं तुमचं आमचं होतंय. त्याचं कारण हे तर कोणते छिद्र आहेत आता श्लोक सांगतो. सन्निंदा सदना वैभवता शेषयोर भेद देहे अश्रद्धा श्रुतिशास्त्र नाम व्यर्थवाद भ्रमाः नामाशी निषिद्ध शास्त्र त्यावे धर्मांतरे हे साम्यम नामी जपेश्वच हरे नामापराधा दश. इथे 10 अपराध सांगितले भक्तीच्या ठिकाणी. नामाच्या ठिकाणी 10 अपराध कोणते? एकीकडे नामचिंतन चालू आहे आणि एकीकडे सन्निंदा, लोकांची निंदा करायचं काम चालू. असा आमचा असं तुकाराम महाराज बैठून त्याला गेले म्हणतात हे पोट भरण्याचं साधन केलं लोकांनी. मला माहितीये असं काही काय. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवा म्हणतायत हे खोट आहे. मला माहितीये भिंत चालवली खोट आहे, आमचं खोट आहे, तमकं सगळं काही वगैरे संतांची निंदा. आणि एकीकडे देवाचं नाव घेतो. हे जबरदस्त त्या रामनामाच्या नौकेला जबरदस्त असलेले छिद्र आहे. तेव्हा तुझी नाव पलीकडे जाणार नाही. एक छिद्र झालं. पुढे ऐका आता सन्निंदा असं की नाम हो कथा. ज्याची नामावर श्रद्धा नाही त्याला नामाचं महत्व पटून आपलंच नामावरचं महत्व कमी करून घेणं हे दुसरं छिद्र आहे. बरं असं श्री शेषयोर भेद हे 3रं क्षेत्र आहे. म्हणजे विष्णू आणि भगवान शंकर या दोघांमध्ये सतत द्वैत मानणारा, भेद समजणारा हे 3रं क्षेत्र आहे. श्री शेषयोर भेद अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गिरा बर गिरती ती गुरु गुरुवर ज्याची श्रद्धा नाही आणि नामचिंतन आहे हे 4थं छिद्र आहे. श्रुतिशास्त्र हा एकीकडे नामचिंतन करतो, श्रुतिशास्त्रावर श्रद्धा नाही हे 5वं छिद्र आहे. पुढे ऐका शुद्धेशिक नाम अर्थवाद भ्रमाः नामाच्या ठिकाणी अर्थवादाची कल्पना करतोय हे 6वं छिद्र आहे. त्याच्या पुढे ऐका नाम अर्थवाद नामाश्रित निषिद्ध शास्त्र त्यावर धर्मांतरे. एकीकडे नामचिंतन करतो आणि एकीकडे निषिद्ध सेवनही करतो. म्हणजे तो उत्कृष्ट गातो पण पहिली घेतो मग गातो.
काय कामाचं ते नामचिंतन? हा नाही चालेल, त्याच्यापेक्षा साधं म्हणा ते देवाला आवडेल असं चांगलं म्हटलेलं सुद्धा ईश्वराला मान्य करणार नाही. निषिद्ध सतत सेवन करतो, जे जे निषिद्ध कर्म आहे ते करतो. नामचिंतन हे कितवं छिद्र आहे? हे तुम्ही विसरले, 7वं म्हणा 8वं म्हणा. 8वं घ्या, कोणतं? विहित त्यागो. नामचिंतन करतो पण विहित कर्माचा त्याग. उदाहरणार्थ माळ घालणे, गंध लावणे, वारी करणे, धार्मिक ग्रंथ वाचणे, एखाद्याचा उपवास करणे, तुळशीला पाणी घालणे, माता पित्यांचं गुरुजनांचं सज्जनांचा आदर करणे, ही जी जी कर्म आहे ती कर्म तो काहीच करीत नाही. विहित त्यागो हे कितवं छिद्र आहे? 8वं आहे. आणि पुढे साम्यम नाम जपे शौचारे नामापराधा दश. या ठिकाणी नामे संवाद रमा नामाश्रय त्यागोई धर्मांतरेही नवछिद्र आहे. धर्मांतरेही म्हणजे एका धर्मावर ज्याची निष्ठा नाही, सकाळी एका धर्माचं, दुपारी दुसऱ्या असतं, संध्याकाळी तिसऱ्याच धर्माचा पडतो, दुसऱ्यांच्या. असा प्रकार आहे. धर्मांतरेही हे नवछिद्र झालं. आता 10वं साम्यम नामनी जपेश्वरे नामापराधा दश. हे 10वं छिद्र आहे की प्रत्येक साधनाची, या नाम साधनाची तुलना करून श्रेष्ठ कनिष्ठ भाव जाणणारा पाहतो ते अभिगत निष्ठा नाही. हे 10वं छिद्र आहे. आणि असे 10 छिद्र जर या नामाच्या ठिकाणी असतील तर तुमची नौका पहिलं तीराला जाणार. याकरता नावधन करा. पण त्याकरता धड करा. धड करा म्हणजे मी सांगितले ह्या गोष्टी विरुद्ध करा, त्याच्या उलट करा म्हणजे ती धड झाली छिद्र. आता जे भवसिंधूची धडी बावे एवढं झाल्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलं, असं जर तुमच्याकडून घडलं ना, काळाचा काळ जरी आला तरी तो तुमच्या गावात सुद्धा येणार नाही. इतकी पावर तुमच्यात निर्माण होईल. यम सांगित दूता येथे नाही तुम्हा सत्ता, येथे होय हरिकथा सदा घोषणा माझा. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे नका जाऊ तया गावा. यमदूतांना सांगतोय की तुम्ही तिथे जाऊ नका, इतका अधिकार आहे नामचिंतन. म्हणून मी तुम्हाला तर विचारतो, चालू कीर्तनात एखादा माणूस मेला असं तुम्ही पाहिलं का? टाळ्या वाजतो तो, काय झालं, पडला मेळावा, असं कधी झालं? कीर्तनात मरण येत नाही, आलेलं मरण टळतं. परत आहे का? कीर्तनात आल्याने मरण येत, कीर्तनात आल्याने मरण येत नाही, तरी कीर्तनाला यायला मरण येत. जर कीर्तनात आल्याने मरण आलं असतं तर कोणी कीर्तनाला आलं नसतं. उलट कीर्तनाने मरण टळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, मी काहीतरी बोलतो असं नाही. 200 पठाण चाकून पुण्याला गेले, शिळावरवाड्याला वेढा दिला आणि जेव्हा कीर्तनात शिवाजी महाराज बसले होते, गुप्तचरांकडून माहिती कळली की शिवाजी महाराजांच्या प्राणाला म्हणजे पर्याय सर्वांच्या प्राणाला धोका आहे. आता काय करावं? शिवाजी महाराजांचं संकट टळेल कसं काय? आता त्यांना सापडवणार, पकडणार, कैद करणार, प्राणाची हानी होणार, काय करावं? पण तुकोबारायांच्या कानावर गोष्ट गेल्याबरोबर तुकाराम महाराज म्हटले शिवाजी महाराजांना, महाराज घाबरू नका, माझ्या विठोबाचा आणि नामचिंतन 8 हाताने करा, काही होणार नाही तुम्हाला. तुकाराम महाराजांनी विश्वासाने सांगितलं आणि शिवाजी महाराजांचा किती विश्वास असेल हो. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये असा किती विश्वास असेल. इकडे प्राण जाण्याची वेळ आली तरी शिवाजी महाराजांना तुकोबा हो बसा खाली आणि म्हणा नामचिंतन. आता मी म्हणतो एखाद्याला आपल्या कीर्तनाला एखाद्याला विंचू चावावा फक्त आणि ते करांकडे धरून असं उभं राहिलं आणि आपण जर म्हटलं बसा खाली आणि वाजवा टाळ्या, बसा खाली, ते म्हणलं हा बसा आमचं काय यांचं काय म्हणजे बसा खाली. अहो मला करांगडीला विंचू चावला की करांगडी जर उभा राहिलो असं म्हणता वाजवा टाळी, करांगडी तोंडी विंचवाली म्हणजे ऐकणार नाही तो. पण शिवाजी महाराज तुकोबारायांचं ऐकून बसले, नामचिंतन केलं, परिणाम देवाने शिवाजी महाराजांचा वेश घेऊन त्यांचा मृत्यू टाळला. म्हणजे परमार्थात नामचिंतनाने मृत्यू टळतो. यमाची सत्ता काळाची सत्ता तिथे राहत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुकाराम महाराज म्हणतात याच नामाने आम्ही काळाच्या डोक्यावरती पाय देऊन वैकुंठाला निघून गेलो.
जगा काढण्याआधी माथा तिला पाय. याचं सामर्थ्य एकच आहे नामचिंतन. तुम्ही देवाचं नाव घ्या, तुमच्यावर काळाचं बळ राहणार नाही. पण इथपर्यंत आले ना, पण काही माणसं म्हणे ते झालं बुवा. पण समजा एवढे करून जर तो काळ आला तर महाराज म्हटले अरे येणारच नाही, त्याला अधिकार नाही, ते झालं बुवा. पण समजा काही माणसं समजा तुम्हाला सांगतो घेणे न देणे. मग एकादशीला पंचमी आलीच तर अरे येणारच नाही, ते झालं बुवा. पण समजा आधीच मग अरे 6 5 11 किती कसे झाला म्हणजे 6 किती काय होती का 2 तर मला माहिती. पण समजा आधीच मग सांगावं लागतं जर पंचमीला एकादशी लोण्याचे भजे करून खा. तो म्हणजे लोण्याचे भजे कुठं होतात का, मग आपण त्याची जागा घ्यावी. होत नाही. पण समजा अहो समजा काय होतच नाही. अरे बाबा माहिती. पण समजा आणि मग समजा लोण्याचे भजे होत नाही, एकादशी पंचमीला येत नाही. हे कसं आहे तसं काळ बळ करणार नाही. पण समजा केलं तर मग तुकाराम महाराज समजा म्हणणाऱ्यांकरता त्याचं उत्तर असं देत आहे, जर नियमाच्या विरुद्ध जर तो काळ तुमच्यावर बळ करू लागला तर त्याच्या तोंडात मारा. ही शेवटच्या चरणात गोष्ट. भाता भरा हरिनामबाणी काळाच्या तोंडात मारा नियमाच्या विरुद्ध. जर तो काळ तुम्हाला प्रस्तव लागला तरचा प्रश्न. पण तुकाराम महाराज म्हणतात बाबा आपल्या मुलाच्या तोंडात मारणं होत नाही, आपल्याला पत्नीच्या होत नाही मारणं, एखादं ढेकून मारणं होत नाही, काळाच्या तोंडात मारायचं आपण. पण त्याच्याकरता अगोदर तुमचा भाता राम नामाच्या बाणाने भरलेला असू द्या. नाही चाल शिकार करायला जवळ बाणाचा पत्ता नाही. हा विसरलं वाटतं धनुष्य असं नाही आहे का. हो काय त्याला उद्योग. तर त्यासाठी तुमचा अगोदर भाता राम नामाच्या बाणाने भरलेला ठेवा. तुका म्हणे काळा हा ना तोंडावर येईल. पण त्यासाठी भाता भरा हरे रामबाणे. रामबाणाने तुमचा जर भाता भरला असला, तुम्हाला माहितीये प्रभू रामचंद्र मारुतीरायांना मारण्यासाठी गेले होते तरी राम नाम घेणारा मारुतीराय रामाकडून सुद्धा मरून जाऊ शकला.
इतकं सामर्थ्य आहे तर तो काळ तर रामाच्या ताब्यात आहे. स्वतः राम सुद्धा म्हणजे देव सुद्धा त्याला मारू शकत नाही. इतकं नामचिंतनाचं महत्व आहे. आपण सर्वांनी अशा पद्धतीने बिनचूक रीतीने नामचिंतन करावं. जन्म मरणाचे फेरे आपण चुकवावे आणि आपला उद्धार करून घ्यावा. आज कीर्तनाचा कार्यक्रम वैकुंठवासी वा कैलासवासी द्रौपदाबाई यांच्या वर्षश्राद्धा निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रम आपले त्यांचे पतिराज शेवळे दादा म्हणून आपण सर्व त्यांना ओळखतो. त्यांनी हा कार्यक्रम बऱ्याचशा मोठ्या अट्टहासाने आणि मोठ्या शुभांतकरणाने आयोजित केलेला आहे. त्यासाठी गावातले सगळे भजनी मंडळ, श्रोते आणि परिसरातून सर्व भाविक जन उपस्थित झालात. आनंद आहे. आज झालेलं हे पुण्य ज्ञानदानाचं, अन्नदानाचं, नामचिंतनाचं जे जे पुण्य झालं असेल इतकं पुण्य आपण श्रद्धांजलीच्या रूपाने त्या आत्म्याला समर्पण करूया. भगवान या पुण्याच्या द्वारा त्या आत्म्याला सद्गती, चिरकाल सुख शांती समाधान देव ही सदिच्छा आजचे प्रसंगी व्यक्त करून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. आता 1 मिनिटात कीर्तन पूर्ण होईल. सेवा आटोपलेली आहे. म्हणाचा आना तोंडावर Bye.
Ah
भाविक बंधू भगिनी नम्र विनंती की उद्याचा कार्यक्रम हरिभक्त परायण बाजीराव व चंदनी यांचा वीर ठिकाण टाऊन हॉल नागगाव झाला तरी आपण भाविकांनी लाभ घ्या ही विनंती. सर्व भाविक बंधू भगिनींना विनंती की कीर्तन जमल्यावर सगळ्यांनी चहा घेऊन जाण्याची कृपा करायची ही आपापल्या जागेवर उभे राहा. आपापल्या जागेवर उभे राहा. भारतीय ज्ञान राहा. संसार